बघा, इकोसिस्टीम मध्ये इनिशियली आपण डेफिनेशन पाहिलेली काय आहे इकोसिस्टीम वगैरे, ठीक आहे. त्याच्यामधले आता डायरेक्टली आपल्याला टाइप्स वगैरे आणि इतर पुढचा पार्ट त्याचा बघायचा. डेफिनेशन कोणी दिली? ऑर्थर टान्सलीन दिली, आपल्याला माहिती, ब्रिटिश अर्थतज्ञ, सॉरी ब्रिटिश एन्व्हायरमेंटलिस्ट किंवा तज्ञ आपण म्हणूया. अर्थतज्ञ शब्द इकॉनॉमिक्सच्या याच्यामध्ये तो शब्द त्याच्यामध्ये येतो. ठीक आहे. आता परिसंस्था बेसिकली काय? पर्यावरणातला जैविक आणि अजैविक जो घटक आहे. जैविक आणि अजैविक घटक, मग त्याच्यामध्ये जैविक अजैविक काय काय येईल? तर त्याच्यामध्ये मग अजैविक म्हणलं तर त्याच्यामध्ये एनर्जी पासून, एअर पासून ते दगड, धोंडे, माती या सगळ्या गोष्टी कशा येतील? अजैविक येतील. आणि जैविक घटक म्हणलं तर त्याच्यामध्ये पशु, प्राणी हे सगळे येणार आहेत. आता परिसंस्थांचे जर आपण काही प्रकार म्हणलं की प्रकार नक्की कोणते आहेत किंवा कसे जर आपण हे बघायचं म्हणलं तर कुठले परिसंस्थांचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात? तर प्रामुख्याने आपण बघितलं तरी आपल्याला इकोसिस्टीम मध्ये एक प्रकारे या सिस्टीम मध्ये जर बघितलं तर लहान कुजणारा एखादा लाकूड जरी असेल, लाकडाचा छोटासा तुकडा जरी तुम्ही घेतला तर त्याच्यात सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात वेगवेगळे, तर ती सुद्धा एक परिसंस्था असते. कारण का त्याच्यामध्ये काहीतरी ऑर्गॅनिझम आहे. किंवा तुम्ही एखादा जलाशय घ्या किंवा एखादा समुद्र घ्या, तर ती सुद्धा एक इकोसिस्टम असते. किंवा ट्रॉपिकल इक्वेटोरियल फॉरेस्ट जरी आपण बघितलं तर ती सुद्धा एक प्रकारची काय असते? तर इकोसिस्टीम असते. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे घटक असतातच का? सगळे घटक असतात. जैविक अजैविक घटक ज्याच्यात येतात तर ती झाली आपली इकोसिस्टीम. आता हे इकोसिस्टीम मध्ये बेसिकली कोण असतं? तर इकोसिस्टीम मध्ये प्रामुख्याने 3 घटक असतात. तर ते 3 घटक कुठले? तर त्याच्यामध्ये सांगा, काही कुठलाही घटक काय करणार असतात? प्रोडक्शन करणारे, प्रोड्यूस करणारे कोण ना कोण असतात. म्हणजे एखाद्या सजीवाला जर जगायचं असेल, जिवंत राहायचं असेल तर काहीतरी खावं लागेल ना, काहीतरी कन्झम्पशन करावं लागेल ना. मग ह्या कन्झ्युमरला, जो कोणी कन्झ्युमर असणार आहे, तर त्याला कोणाच्या तरी प्रोडक्शन वरती डिपेंड राहावं लागणार आहे. स्वतःच प्रोड्यूस करणारे हे असतील, पण आपल्याकडे 2 घटक बघायला मिळतात. एक घटक म्हणजे काय? एक असतो स्वयंपोषी, बरोबर ना? आपण त्याला म्हणतो ऑटोट्रॉप म्हणतो. जे स्वतःच अन्न तयार करतात. म्हणजे वनस्पती असतील तर वनस्पती काय करतात? स्वतःच्याच अन्नावरती डिपेंड असतात. स्वतःच अन्न तयार करतात, स्वतःच अन्न खातात. मग याच्यामध्ये ऑटोट्रॉप मध्ये आपण वनस्पतीचं उदाहरण घेतलं. समजा मानव आहे. मानव हा काय? हेटेरोट्रॉप आहे. हेटेरोट्रॉप म्हणजे काय? एक तर दुसऱ्यावरती तो डिपेंड आहे. त्याला आपण काय म्हणतो? परपोषी. म्हणजे आपण स्वतः अन्न तयार करतो का? तुम्ही म्हणा स्वतः नाही का तयार करतो. स्वतः आपण जेवण बनवतो, भाजी बनवतो, भाकरी बनवतो. हे स्वतः अन्न बनवणं नाही. म्हणजे आपण जे बेसिक घटक वापरणार जे आपल्या जेवणासाठी, समजा भाकरी, मग ज्वारी, ज्वारी कुठून येते? पिकापासूनच येते ना, वनस्पती आहे ती पण एक. तर मग ते त्यांनी बनवलेलं अन्न आहे, ते जसं आपण फक्त पीक करतोय आणि आपण खातोय. किंवा फ्रुट्स आहेत, झाडाला फ्रुट्स येतात, फ्रुट्स आपण तोडून खातोय. तर ते काय झाले एक प्रकारे ह्याच्यामध्ये, तर हे स्वयंपोषी आणि परपोषी मधले उदाहरणं झाली. आपण तेच याच्यामध्ये बघणार आहेत की आपल्या याच्यामध्ये इकोसिस्टम मध्ये प्रोड्युसर्स नावाची गोष्ट महत्वाची. उत्पादक असतात. मग हे उत्पादक नक्की काय करतात? उत्पादक काय करतात? तर त्याच्यामध्ये ऑटोट्रॉप्स असतात, ते स्वयंपोषी असतात. याच्यामध्ये उदाहरण आपण म्हटलं तर वनस्पती. ह्या ज्या वनस्पती आहेत, तर ह्या वनस्पतींचा आपण काय बघतो की ऑटोट्रॉप म्हणून उल्लेख आहे. याच्याच बरोबर वनस्पती आहेतच, प्लस काही किमोसिंथेटिक बॅक्टेरिया पण असतात. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया नाव लक्षात राहू द्या. त्यांना रसायन संश्लेषक बॅक्टेरिया सुद्धा म्हटलं जातं किंवा रसायन संश्लेषक जीवाणू म्हटलं जातं. हे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया करतात काय? स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात किंवा वनस्पती सुद्धा स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. आता इथं घडतं काय? इथं प्रामुख्याने जे वनस्पतीपासून तयार होणारे पदार्थ आहेत किंवा ओव्हरऑल जे आपल्याला अर्थ मधून मिळणारे जे घटक आहेत, तर यांच्यामध्ये 2 कॅटेगरी केल्यात. त्याला आपण म्हणतो एक प्रकारे ऑर्गॅनिक घटक, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक नक्की काय? तर ऑर्गॅनिक कोणाला म्हणायचं? त्यांची उत्पत्ती वनस्पतीपासून, प्राण्यांपासून आपल्याला मिळते आणि साधारणतः कार्बनयुक्त घटक असतात, ज्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण असतं. तर त्यांना, त्या सगळ्या रासायनिक घटकांना आपण सेंद्रिय पदार्थ म्हणतो किंवा ऑर्गॅनिक घटक म्हणतो. लक्षात घ्या, वनस्पतींपासून, प्राण्यांपासून मिळणारे जे आपल्याला उत्पादन आहे, म्हणजे कोणतेही घटक असतील तर त्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणतो. आणि जे आपण एक साधारणतः अर्थ मधून एक्स्ट्रॅक्ट केलेले जे मिनरल्स वगैरे वेगवेगळे जे खनिजे आहेत आणि त्यांच्यापासून मिळवणारा रासायनिक घटक आहे, त्यांच्यात मिळणारा जो रासायनिक घटक आहे, तर तो काय झाला? आपला याच्यामधला ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक घटक झाला. ठीक आहे. तर यामध्ये दोन्हीमध्ये जस्ट बघा, एक मिनिट, कॅमेरा तुमचा स्क्रीनवरचा गेला असेल. यामध्ये बघा,
तर ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक मधले दोन्ही फरक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, की वनस्पतीपासून मिळणारा आणि प्राण्यांपासून मिळणारा किंवा ओव्हरऑल आपल्या अर्थ मधून मिळणारा घटक. तर या दोन्हींमध्ये जर आपण डिफरन्स बघितला तर तो डिफरन्स कसा आहे, तर कार्बन युक्त किंवा एक प्रकारे एक लक्षात घ्या अजून, तर काही जे ऑर्गेनिक घटक असतात किंवा त्याच्यामधले सेंद्रिय पदार्थ असतात तर त्यांचं एक प्रकारे काय होत असतं, तर डिग्रेडेशन होत असतं किंवा त्यांचं एक प्रकारे आपण म्हणू की डिकम्पोजिशन होत असतं. हे डिकम्पोजिशन जर आपण बघितलं तर हे डिकम्पोजिशन आपल्याला बघायला मिळतं की हे केलं जातं याच्यामध्ये. आता या केसमध्ये आपल्याला अजून काय लक्षात ठेवायचंय, की साधारणतः अं, ठीक आहे अजून ऍक्च्युली हे जे कॅमेरा थोडं हे गेलता, तर मे बी काय ना की फ्रंटची लाईट चष्म्यामध्ये थोडीशी जास्त रिफ्लेक्ट होत असेल. फ्रंट वरून लाईट आहे चेहऱ्यावरती, तर त्यामुळे एक थोडस अजून एक आपण एक ट्रायल फक्त जस्ट घेऊया, जस्ट सेकंड काही. येईल. पहिल्या सेशनला तसं झालं असेल, थोडस ठीक आहे काही याचा एवढा नसेल. हा ठीक आहे. ओके, काय हरकत नाही. हा, तर सेंद्रिय आणि असेंद्रिय हे आपण बेसिक घटक याच्यामध्ये बघितलेले आहेत. आता बघा, प्रामुख्याने आपण बघितलं तर प्रोड्युसर झाले, पहिला घटक झाला. सेकंड जो घटक आहे तो सेकंड घटक आहे कन्झ्युमर्स किंवा आपण त्याला म्हणू की भक्षक, म्हणजे कोणीतरी काहीतरी प्रोड्यूस केलं आणि त्याच्यावरती जगणारा हा दुसरा घटक झाला किंवा तो आपण त्याला कन्झ्युमर म्हणूया, तो कन्झ्युम करणारा घटक आहे. आता हा कन्झ्युमर करणारा घटक किंवा कन्झ्युम करणारा घटक कोण आहे, तर तो आहे एक प्रकारे त्याला आपण म्हणूया की एक प्रकारे आपण जो आहे ह्युमन आहे किंवा मग एक प्रकारे आपण म्हणूया की इतर प्राणी आहेत, तर ते घटक येतील. मग त्याच्यासाठी आपल्याला एक क्रोनॉलॉजी बघावं लागेल, एक टाइमलाईन बघावं लागेल. तर ती टाइमलाईन म्हणजे कशी आहे, तर बघा, एक प्रकारे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये ही डायग्राम बघा पहिल्यांदा आणि मग परत आपण तो चार्ट बघू. तर आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये हे सगळं आहे. ठीक आहे. मग ह्या वनस्पतीने गवतांनी काय केलंय, तर आपलं अन्न प्रोड्यूस केलंय, फोटोसिंथेसिस केलेलं आहे. मग ह्या अन्न घटकांवरती जगणारं कोण आहे, समजा प्रायमरी ह्याच्यामध्ये अन्न घटकावरती जगणारे काही किडे मकोडे आहेत, काही इतर छोटे घटक आहेत अजून, किंवा आपण म्हणूया की याला एक प्रकारे अन्न साखळीच आहे. म्हणजे हे जे प्रोड्युसर्स आहेत, काही वनस्पती आहेत किंवा काही गवतांचा प्रकार आहे, तर त्याच्यावर जगणारे समजा काही छोटे किडे आहेत, काही नाकतोडे वगैरे. त्या नाकतोड्यावर जगणारा कोणीतरी दुसरा एक घटक आहे, एखादा समजा बेडूक वगैरे झाला. आणि त्या बेडकावर जगणारा समजा एखादा एखादा आपण म्हणूया की दुसरा पक्षी आहे एखादा किंवा एक प्रकारे साप आहे, साप बेडकाला खाणार आहे. तर हे सगळे जे घटक आहेत, तर एक प्रकारे आपल्याला अन्न साखळीचे घटक बघायला मिळतात. आणि मग त्याचे उदाहरण जर आपण इथं चार्ट मध्ये बघितलं तर बघा, प्रायमरी प्रोड्युसर, सेकंडरी आणि टर्शरी किंवा कन्झ्युमर्स आपण त्याला म्हणतोय. तर इथं हे प्रमुख घटक येतात. ती डायग्राम इथं आहे ऍक्च्युली. तर हे कोण आहेत, प्रोड्युसर. प्रोड्यूस कोण करणार आहेत, तर वनस्पती. ठीक आहे, वनस्पती प्रोड्यूस केलं. मग ह्या वनस्पतींनी प्रोड्यूस केलेलं गवत वगैरे किंवा चारा जो आहे तो गाई खाईल, हरिण खाईल, ससा खाईल. समजा सस्याने गवत खाल्लं, मग ससा कोण झाला, प्रोड्युसरचं खाल्लंय म्हणून तो प्रायमरी काय झाला, कन्झ्युमर झाला. प्रायमरी भक्षक झाला, भक्षण केलं ना त्याने, सस्याने गवत खाल्लं, मग सस्याने काय, ससा काय झाला, प्रायमरी कन्झ्युमर झाला. पण या सस्याला सुद्धा खाणारा इतर प्राणी असतो ना कोणतरी. मग सस्याला कोण खाईल, समजा आपण म्हणू की लांडगा खाईल, कोल्हा खाईल किंवा वाघ खाईल. सस्याला खाणारा कोणतरी दुसरा आहे, म्हणजे प्रायमरी वाल्याला खाणारा कोणतरी दुसरा आलाय, म्हणजे त्याला आपण म्हणतोय सेकंडरी कन्झ्युमर आहे. या सेकंडरी कन्झ्युमरला सुद्धा कोणतरी खाणारा असतो का, मग वाघाला वाघ खातो का, तर नाही. जस्ट एक ती फक्त आपण टप्पे दिलेत. फॉर एक्झाम्पल समजा मग लांडगा आहे, मग लांडग्याला वाघ खाऊ शकतो. तर सस्याला लांडग्याने खाल्लं तर लांडग्याला वाघ खाऊ शकतो किंवा सिंह खाईल. त्यामुळे टर्शरी मध्ये कोण येतात, तर इतर हे प्राणी येतात. टर्शरी किंवा तृतीय भक्षक मध्ये हे प्राणी आले. आता एक लक्षात घ्या, अन्न साखळी ही जी आहे ना, तर अन्न साखळी एका लिमिट पर्यंतच असते, नंतर परत ती रिव्हर्स होत असते. म्हणजे काय आहे ना की टॉपचा जो भक्षक असतो, तर टॉपच्या भक्षकाला परत दुसरा खाणारा कोणी भक्षक त्याच्यामध्ये येत नाही. जसं की बघा, आता सिंह लांडग्याला खाणारा कोण आहे का, म्हणजे माणूस खातो का सिंह लांडग्याला, किंवा इतर कुठला कोणी इतर पक्षी बिक्षी खातो का, नाही खात. म्हणजे त्यांच्या केसमध्ये काय, की ते ओव्हरऑल आपल्या इकोसिस्टम मध्ये, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये हे टॉपचे भक्षक झाले. टॉपचे भक्षक झाले तर ते त्यांचं लाईफ स्पॅन जेव्हा संपल तर ते मृत पावतील आणि ते नंतर परत त्यांच्या अवशेषांचं विघटन होईल आणि ते परत मातीमध्ये मिसळले जातील. म्हणजे प्राणी आहेत ते.
प्राण्यांपासून त्यांचं जे काही ओव्हरऑल त्या प्राण्यांचं शरीर बनले, ते शरीर परत काय होईल समजा, तो प्राणी मृत पावल्यावरती ते कुजून जाईल. कुजून गेलं की त्याच्यामधले जे काही घटक आहेत तर ते विघटन होईल, त्यांचं डिकम्पोजिशन होईल त्याचं. मग ते विघटन होईल की मातीमध्ये मिसळेल. मातीमध्ये मिसळले की त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंट जे घटक आहेत तर ते पुन्हा वनस्पतीला मिळतील, किंवा ओव्हरऑल ते मातीमध्ये मिसळून वनस्पतींच्या माध्यमातून पुन्हा ते परत इतर भक्षकांच्या माध्यमातून जातील ते. म्हणजे हे जे चक्र चालू असतं, हे जे चक्र चालू असतं त्याला आपण एक प्रकारे काय म्हणतो की हे फूड चेन आहे, किंवा फूड चेन मध्ये मग प्रोड्युसर असतो, भक्षक असतो, किंवा त्याच्यामध्ये मग डिग्रेडेशन करणारा डिकम्पोजर पण असतो. असे आपल्याला टप्पे बघायला मिळतात. तर हा टप्पा झाला. हे जर तुम्हाला फूड चेनचं ओव्हरऑल समजलं असेल तर मग आपण पुढच्या घटकाकडे जाऊया. त्याच्यामध्ये आहे तो डिकम्पोजर. तर हा जो डिकम्पोजरचा घटक आहे तर बघा, डिकम्पोजिशन होतं म्हणजे कुठलंही एखादी जर वस्तू, वस्तू म्हणण्यापेक्षा की समजा आता एखादा फूड आयटम सुद्धा बघा. फूड आयटम तुम्ही जर समजा जास्त दिवस जर ऑब्झर्व केलं, म्हणजे समजा एखादा आपलं हे घेऊया, अन्नाचा तुकडा एखादा घेऊ, एखादा ब्रेडचा तुकडा घ्या किंवा भाकरीचा तुकडा घ्या. तर तो काही दिवसानंतर त्याला हळूहळू बुरशी लागायला लागते. बुरशी लागल्यानंतर हळूहळू विघटन होतं. तो कुजून जातो आणि तो नंतर परत मातीमध्ये मिसळला जातो. हे आपण पाहिलेलं आहे. तर ते एक प्रकारे डिकम्पोजिशन झालं. म्हणजे तो फूड हा घटक आहे, प्रोड्युसर्स पासून आपण तयार केला आणि त्याला कंझ्युम नाही केलं तर तो तसाच राहतो, म्हणजे एक प्रकारे तो डिकम्पोज होऊन जातो. म्हणजे सेंद्रिय पदार्थांचं विघटन करणारे परपोषी सजीव असतात. कोण? डिकम्पोजर्स. हे जे बॅक्टेरिया वगैरे असतात तर हे डिकम्पोजिशन करतात. कशाचं? फूड ह्या घटकाचं, किंवा एक प्रकारे प्राणी आणि वनस्पती यांचं. मग हे डिकम्पोजिशन आपण जर बघितलं तर हे डिकम्पोजिशन जीवाणू असतात, काही काही कवके असतात किंवा काही बुरशी असतात. तर ते एखाद्या वस्तूचं वगैरे डिकम्पोजिशन करतात, आणि हे डिकम्पोजिशन केल्यानंतर प्रामुख्याने सेंद्रिय पदार्थांचं काय होतं? विघटन होतं. ते मातीत मिसळले जातात. किंवा असेंद्रिय घटक सुद्धा आपल्या शरीरात असतात ना, आपण काही खनिजे वगैरे घेतलेले असतात. तर ते खनिजे मग मातीमध्ये मुक्त होऊन जातात. तर ते पुन्हा इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट म्हणून पुन्हा अवेलेबल असतात. इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट म्हणून असतात अवेलेबल. आणि ओव्हरऑलच हे जे ऑर्गॅनिक वगैरे घटक आहेत किंवा हे जे सगळे घटक आहेत तर ते परत पुन्हा जैविक घटकाकडे येतात, म्हणजे वनस्पती परत मुळांद्वारे शोषण करून घेतील, वनस्पतींमध्ये पुन्हा येतील ते. तर हे जे पूर्ण सायकल आहे तर त्याला काय म्हणलं तर एक प्रकारे बायो सायकल, जैविक सायकल, किंवा एक प्रकारे न्यूट्रिएंट सायकल किंवा पोषण द्रव्य सुद्धा सायकल त्याला म्हटलं जातं. पोषण चक्र म्हटलं जातं. पोषण चक्र कसं आहे की वनस्पती जमिनीमधून पोषक द्रव्ये शोषून घेतील, त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक पण असतील, त्याच्याचबरोबर काय आहे की ऑर्गॅनिक घटक तयार करतील, ते इतर प्राण्यांच्या माध्यमातून जातील, मानवापर्यंत येतील. आता जर आपण त्या चेनमध्ये ही जी आपण चेन बघितली त्याच्यात जर ह्युमन बघितलं समजा, तर समजा प्रोड्युसर आहे, प्रोड्युसर समजा काय करेल तर एक प्रकारे गवत वगैरे हे जे निर्माण करेल. ससा आहे, ससा काय करेल? गवत खाईल. तुम्ही बघितलं असेल की मानव ससा सुद्धा खातो. इव्हन मानव तुम्ही काय ठिकाणी हरिण सुद्धा खातो. आता हरिण वगैरे काय नाही आपल्याकडे, पण खातात. किंवा समजा आपण इथं उदाहरण दुसरं घेतलं तर याच्यामध्ये काय समजा की तुम्ही बोकड हा बोकड हा प्राणी आहे. बोकड गवत खाईल. या बोकडाला माणूस खाईल. म्हणजे माणूस सुद्धा ह्या चेन मध्ये आलाच ना. मग माणूस कुठे आला? सेकंडरी भक्षक. किंवा माणूस कुठे कुठे असतो? प्रायमरी भक्षक म्हणून पण असतो. जर समजा एखाद्या झाडाला फळं आली, प्रोड्युसर फळं आली, तर माणूस काय करेल? इथं प्रायमरी भक्षक म्हणून मानव काय करेल? त्या झाडावरची फळं खाईल. किंवा वनस्पती आहे, भाजीपाला आपण खातो. तो मानव त्या त्या फूड चेन मधला जो घटक आहे की जो कुठल्या लेवलला आहे त्याच्यानुसार मानवाची सुद्धा पातळी बदलत असते, की कुठल्या फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे या लेवलला. हे काही घटक आले लक्षात. आता आपल्याला पुढचा एक इम्पॉर्टंट घटक बघायचा आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. हा खूप महत्वाचा म्हणजे काय? ऊर्जा सायकल किंवा एनर्जी चक्र. एनर्जी चक्र सायन्स मध्ये आपल्याला 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बघा, एक तर पहिली गोष्ट काय, आपल्याला पाण्याच्या बाबतीत पण बघा, पाणी नव्याने निर्माण करता येत नाही आणि पाणी आपल्याला नष्ट पण करता येत नाही. फक्त पाण्याचा फॉर्म बदलत असतो. ही एक संकल्पना झाली. तुम्ही कधीही लक्षात घ्या, अर्थवरचं पाणी संपणार नाहीये. फक्त त्याचा फॉर्म बदलेल. भले ते खारं पाणी जास्त होईल किंवा एखाद्या ठिकाणाहून ते दुसरीकडे जाईल. कारण का वाफ, पाऊस ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून पाण्याचं काय बदलत असतं? तर तो फॉर्म बदलत असतो. तर पाण्याचं तसंच आहे. सेम ऊर्जेचं आहे. ऊर्जा आपल्याला नव्याने निर्माणही करता येत नाही आणि आपल्याला ऊर्जा नष्टही करता येत नाही. ऊर्जेचा फरक काय? एका फॉर्म मधून आपल्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला बदल करता येतो. म्हणजे काय ना, आपण बघा एखादी एनर्जी तयार केली. आपल्या घरामध्ये आपण लाईट लावल्या. आता ही लाईट इमिट झाली. मग एनर्जी आपण वापरली. मग याचा अर्थ ती नष्ट झाली का? तर नाहीये. त्याचे जे रेडिएशन्स त्याच्यामधून जी एनर्जी बाहेर पडणार आहे, तर ती ऑटोमॅटिकली आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये काय झाली जाणार आहे? तर ती शोषली जाणार आहे. सूर्यापासून येणारी ऊर्जा सुद्धा काय तर ती शोषली जाते.
जी लागणार आहे तेवढी आणि बाकीची परत उत्सर्जित केली जाते किंवा ती परत रिफ्लेक्ट होऊन जाते. तर एक प्रकारे ऊर्जेच्या बाबतीत सुद्धा ऊर्जा आपल्याला निर्माण करता येते, फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जात असते. एन्व्हायरमेंट मध्ये ऊर्जा संक्रमण किंवा ऊर्जेची पातळी किंवा ऊर्जेचं एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणात जाणं ही एक संकल्पना आहे आणि इथं प्रश्न येऊन गेलेला आहे. ऊर्जेचा पिरॅमिड आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. बघा, ऊर्जा सायकल कसं असतं जनरल. आता बघा, एखादा ऊर्जेचं हस्तांतरण किंवा ऊर्जेचं एक प्रकारे ट्रान्सफर आपण म्हणूया, कसं होतं त्या डायग्राम वरून लक्षात घ्या. तर काय आहे ना, की एखादा प्रोड्युसर आहे समजा. प्रोड्युसर म्हणजे काय, एखादी वनस्पती. तर ह्या वनस्पतीने जे काही निर्माण केलेलं घटक आहे, जे त्याच्यामध्ये संचित आहे. आपण उदाहरण घेऊ की समजा पालकची भाजी. पालकची भाजी तुम्ही पेंडी बघितली असेल मोठी, भरगच्च असते. मग त्या पालकमध्ये जेवढे काही न्यूट्रिएंट साठलेले आहेत, जेवढी काही एनर्जी साठलेली, तर ती ऍज इट इज कन्झ्युम केल्यानंतर ट्रान्सफर होत नाही. का होत नाही? कारण तिच्यामधून जे काही मिळणारे घटक आहेत, तर ते घटक 100% लागू होत नाहीत. तर 10% चा आपल्याकडे रूल आहे. 10% ऊर्जेचं हस्तांतरण होतं. त्या पालकच्या भाजीतून प्रथम भक्षक जर आपण म्हटलं तर समजा मानव असेल, मानवापर्यंतच काय जाणार आहे, 10% घटक आहेत. शेवटी मानवाने खाल्लं तर मानवाच्या विष्ठेवाटे किंवा मानवाच्या वेस्टेज वाटे पुन्हा ते परत जमिनीमध्ये मिसळून जाणार आहे. तर याचा अर्थ ऊर्जेचं संक्रमण तिथं म्हणजे ऊर्जेचं ट्रान्सफर दोनच लेवलमध्ये बघितलं. सेम आपण जर समजा हे दुसऱ्या आत्ताच्या आधी जी आपण हे बघितली फूड चेन बघितली एक प्रकारे, तर त्याच्यामध्ये समजा इथं गवत आहे. त्याच्यानंतर इथं 2 नंबरला ससा आहे. 3 नंबरला समजा लांडगा आहे. सस्याला लांडग्याने खाल्लं आणि लांडग्याला परत सिंहाने खाल्लं समजा. तर या केसमध्ये काय होईल? जर समजा 100 किलो कॅलरी जर गवतामध्ये असतील, तर 100 कॅलरीच्या फक्त 10% 10च कॅलरी सस्यामध्ये जातील. आणि सस्याला लांडग्याने खाल्ल्यानंतर लांडग्यामध्ये फक्त एकच कॅलरी जाईल आणि सिंहाला जर खाल्लं तर म्हणजे सिंहाने जर लांडग्याला खाल्लं तर सिंहामध्ये फक्त 0.1%च म्हणजे 0.1च कॅलरी जातील. तर हा 10% सर्व आहे. प्रत्येकाचं 10% आपण बघितलं. हे का होतं? हे प्रामुख्याने काय? तर एक प्रकारे ऊर्जा एका पातळीतून दुसऱ्या पातळीत नष्ट होत असते. ती ऊर्जा 100% ट्रान्सफर होत नसते. एक प्रकारे काय तर ऊर्जा जी बॉडीमध्ये असते, म्हणजे कसं आहे ना, जसं पालकचं उदाहरण दिलं, की पालक आपण खाल्ल्यानंतर सगळ्याच्या सगळा पालक आपल्या बॉडीमध्ये स्टोअर होत नाही. तर तो आपल्या वेस्टेज वाटे सुद्धा जातो किंवा आपण जी एनर्जी वापरतो, तर ते एनर्जी वापरासाठी लागत असतो. सेम ते इथे गवताला सस्याने गवत खाल्लं तर ससा त्याची बॉडी बनायला किंवा त्याचं शरीर बनायला किंवा त्याच्या ऍक्टिव्हिटीसाठी एनर्जी लागणार आहे ना, तो एनर्जी खर्च करणार आहे, ससा पळणार आहे. मग लांडगा सुद्धा पळणार आहे. मग प्रत्येकाला एनर्जी वापरावी लागणार. सो नेक्स्ट जे कन्झ्युमर असतात किंवा जे कन्झम्पशन करणारे घटक आहेत, तर त्यांच्यामध्ये 10% एनर्जी फक्त ट्रान्सफर होत असते. त्यामुळेच आपल्याला अन्न साखळी जी ते साधारणतः 2, 3, 4 टप्प्यापर्यंतच बघायला मिळते. त्याच्या पुढे का नाही बघायला मिळते? एकावर एक, दुसऱ्यावर दुसरा, तिसऱ्यावर चौथा, चौथ्या पाचवा, पाचव्या सहावा असं डिपेंड बघायला मिळतं का? नाही. कारण का? एनर्जी लेवल ही खूप महत्वाची आणि ही एनर्जी ट्रान्सफर एका लिमिट पर्यंत होते, त्याच्यानंतर नाही होत. त्यामुळेच इथं आपण ऊर्जेचा सिद्धांत जर बघितला, तर ऊर्जेचा सिद्धांत एका लिमिट पर्यंत आहे, म्हणूनच अन्न साखळी ही लिमिटेड आपल्याला बघायला मिळते. तर ही जी आहे प्रथम भक्षक म्हणजे प्रोड्युसर, प्रथम भक्षक, द्वितीय आणि तृतीय हे सायकल बघतो आपण. आता यामध्ये आपण जर एका पातळीतून दुसऱ्या पातळीत ऊर्जेचं हस्तांतरण पूर्ण नसतं. कारण का 10% हस्तांतरण होतं आणि या सगळ्या हस्तांतराला काय म्हटलं जातं? तर ऊर्जा विनिमयाचा कार्यक्षमता सिद्धांत किंवा लॉ ऑफ ट्रॉपिक इफिशियन्सी. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय प्रकारे? प्रत्येक लेवलचे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यामधून एनर्जीची इफिशियंटली किती जाते? तर ही इफिशियंट एनर्जी याच्यामध्ये एक प्रकारे मोजली जाते आणि ह्या इफिशियंट एनर्जीचा आपल्याला विचारलं जाऊ शकतं, की साधारणतः हा जो ऊर्जेचा पिरॅमिड आहे, तर ऊर्जेचा पिरॅमिड बद्दल आपल्याला कदाचित काहीतरी हे विचारलं जाऊ शकतं. तर तेवढं लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला बघा लिंडमनचा ट्रॉपिक ऑफ इफिशियन्सी, लॉ ऑफ ट्रॉपिक इफिशियन्सी हा जो लिंडमनचा सिद्धांत आहे, तर तो हे नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे. लिंडमन नावाच्या व्यक्तीने हा सिद्धांत दिलेला आहे. तर हा झाला ऊर्जा हस्तांतरणाच्या बाबतीतला सिद्धांत. आता आपल्याला याचमध्ये जी फूड चेन आपण आता बघितली, तर त्याचाच परत दुसरा एक भाग बघायचा आहे, दुसरा एक पार्ट बघायचा आहे. तर तो नक्की काय? आपण अन्न साखळी बघितली. अन्न साखळी सिंपल काय? जसे आपण एक म्हणतो की कनेक्टिंग लिंक असते, चेन असते एक प्रकार. तर ही चेन काय करते? एकमेकांमध्ये गुंतलेली असते. बरोबर. मग पुढच्यासाठी एकमेकांमध्ये गुंतलेले, एकमेकांवरती डिपेंड असणारे घटक म्हणजे आपल्या याच्यामधली अन्न साखळी. मग ह्या अन्न साखळीमध्ये काय आहे?
तर एका टप्प्यामधून दुसऱ्या टप्प्यामध्ये जे होणार हस्तांतरण आहे, तर ते हस्तांतरण कसं आहे? तर हस्तांतरण कसं आहे? तर ते आपल्याला बघायचं तर ऊर्जेचं जे संक्रमण होतंय, तर ते टप्प्याटप्प्याने होणार आहे ना, एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये. मग हे जे संक्रमण होतंय, तर त्याच्यामध्ये मग तृणभक्षक असतील काय? विघटक असतील काय? त्याच्यानुसार वेगवेगळ्या अन्न साखळ्या आपल्याला बघायला मिळतात. समजा आपण जर गवताळ प्रदेश आहे, म्हणजे एखादी ग्रासलँड आपण जर घेतली, तर त्या ग्रासलँड मध्ये साधारणतः अन्न साखळी कशी असेल? ग्रासलँड मध्ये तुम्हाला एक कदाचित काही प्राणी मोजकेच बघायला मिळतील. जसं की समजा गवत आहे. गवत आलं तर मग ससा आहे. सस्यावर जगणारा लांडगा आहे. किंवा मग गवतामध्येच काय आहे? गवतावर जगणारा कीटक पण असतील. कीटकावर जगणारा बेडूक आहे. बेडकाला साप खाईल. सापाला घार खाईल. अशी पण एक अन्न साखळी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे एन नंबर ऑफ अन्न साखळ्या आहेत. वेगवेगळ्या आहेत. रिजन नुसार तिथल्या जैवविविधतेनुसार हे वेगवेगळे घटक आपल्याला बघायला मिळतात. घनदाट जंगलामध्ये तुम्हाला कदाचित हत्ती तेवढे बघायला नाही मिळणार. कारण हत्तीच्या मुवमेंट ह्या थोड्या रिस्ट्रिक्ट होऊ शकतात. हत्तीला थोडं मोकळं वातावरण पण पाहिजे. एकदमच घनदाट म्हणजे कंटिन्यू झाड वगैरे तर तिथे तुम्हाला हत्ती नाही बघायला मिळणार. मग हत्तीला साधारणतः मग काही गवत लागणार आहे, काही झाडपाला पण लागणार आहे खायला. हत्ती हा मांसाहारी आहे का? नाहीये तो. शाकाहारी आहे. तर मग हे असे घटक आहेत. आणि विघटक जे असतात, डिकम्पोजर असतात तर त्यांची पण एक चेन असते. त्यांची चेन कशी की ते मग कशावरती जगतात? मृत ह्याच्यावरती ते त्याचं विघटन करणार आणि ते मग इतर गोष्टी रिलीज करणार. तर मृत सेंद्रिय पदार्थ आहे किंवा उत्सर्जित सेंद्रिय पदार्थांचं साधारणतः विघटन करणारे जे घटक आहेत, तर त्यांना डेट्रियस म्हणतात. डेट्रिटस किंवा त्यांना विघटक म्हटलं जातं किंवा त्यांना एक प्रकारे आपण काय म्हणतो की डिकम्पोजर्स म्हणत असतो. हे लक्षात घ्या. आता ओव्हरऑल जी पोषण पातळी किंवा ट्रॉपिक लेवल जे आपण म्हणली, एका लेवल मधून दुसऱ्या लेवल मध्ये ऊर्जा जाणं वगैरे हे जे ट्रॉपिक लेवल आहे, तर अन्न साखळीत प्रत्येकाचं एक स्थान आहे. कोण पहिल्या क्रमांकाला आहे, कोण दुसऱ्या आहे, कोण तिसऱ्या आहे. बरोबर? प्रत्येकाचं एक स्थान आहे. म्हणजे ससा कुठल्या लेवल आहे? ससा थोडी चौथ्या लेवलला येईल का? कारण ससा डायरेक्टली प्रोड्युसर वरती डिपेंड आहे ना. त्यामुळे तो डायरेक्ट टॉप लेवलला येणार नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे काय की अन्न साखळीत कोण कुठे त्याच्यावरून त्या सजीवाची पोषण पातळी कळते. की नक्की तो कशावरती कसा डिपेंड आहे वगैरे हे आपल्याला त्याच्यामधून समजून जातं त्यामध्ये. तर ही झाली पोषण पातळी. आता या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला पिरॅमिड्स नावाची एक संकल्पना बघायची. इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. इकॉलॉजिकल पिरॅमिड्स आपण लोकसंख्या घटकामध्ये सुद्धा पिरॅमिड्स बद्दल इन जनरल बोलतो. स्पेसिफिक जरी नसलं बोललो तरी समजा आता आपण लोकसंख्येचं जर उदाहरण घेतलं आणि असा उभा पिरॅमिड म्हणजे काय? त्रिकोणाकृती डायग्राम. मग ही त्रिकोणाकृती तर कृती तर याच्यामध्ये समजा आपण म्हणलं की या लोकसंख्येच्या बाबतीत जर बघितलं वयोगट आहे साधारणतः 0 वयोगट ते साधारणतः आपण म्हणू की 70 ते 80 किंवा 80 पेक्षा प्लस आलो. तर साधारणतः इथं आपल्याला हा बेस जो आहे तर हा मोठा दिसतोय. याचा अर्थ ह्या पिरॅमिडवरून आपल्याला काय समजतं? हा आपण म्हणतोय की पॉप्युलेशनचा पिरॅमिड ओव्हरऑल आपल्या लोकसंख्येचा म्हणजे आपल्या ह्युमनचा लोकसंख्येचा पिरॅमिड आहे. तर इथं 0 गटामध्ये आपल्याला जर जास्त की हा बेस बघायला मिळतो. याचा अर्थ काय? तर आपल्याकडे जन्मदर काय आहे? जास्त आहे. युथ मधलं पॉप्युलेशन हे बाल गटापेक्षा काय कमी आहे आणि हे वृद्धवालं पॉप्युलेशन अजून कमी हे आपल्याला त्याच्यावरून समजतं. पिरॅमिड कसा आहे, कोणत्या दिशेचा आहे, उलटा आहे, सुलटा आहे, कसा आहे नक्की त्यावरून कळतं. समजा त्याच केसमध्ये इथं आपण असा पिरॅमिड काढला. याचा अर्थ इथं 0 गटामध्ये बालकांचं प्रमाण जन्मदर खूपच कमी आणि वृद्धांचं प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतं. सेम असे पिरॅमिड आहेत किंवा काही पिरॅमिड आपल्याला असे पण बघायला मिळतात. अशा प्रकारे पण बघायला मिळतात. म्हणजे बेस थोडा कमी, परत मधला युथचं प्रमाण वाढले, परत वृद्धांचं कमी झाले. असे पण पिरॅमिड आपल्याला बघायला मिळू शकतात. ते डिपेंड आहे की तिथलं लोकसंख्येचं स्ट्रक्चर कसं आहे वगैरे त्या सगळ्या गोष्टीवरून. तर हे एवढ्यामध्ये लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर बघा यामध्ये आवाज आहे. ठीक आहे. तर हे आपण जर पाहिलं तर हे पिरॅमिड्स आपल्याला काही प्रकारांमध्ये बघायला मिळाली. ही संकल्पना कोणी दिली? चार्ल्स हेटन यांची एक आपण डेफिनेशन पाहिली होती. चार्ल्स हेटन हे नाव पाठच पाहिजे आपल्याला. तर त्यांनी इकॉलॉजिकल पिरॅमिड्स ही संकल्पना दिली. या इकॉलॉजिकल पिरॅमिड्स मध्ये नक्की घडतं काय? काय असतं? की आपल्याला वन बाय वन याच्यामध्ये बघायचं आहे. हे 3 पिरॅमिड लक्षात घ्या. या पिरॅमिडच्या डेफिनेशन वरती आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न आपल्याला इथं विचारलेला आहे का? तर येस विचारलेला आहे. आपल्याला ते पाठ पाहिजे. आता बघा इकॉलॉजिकल पिरॅमिड मध्ये जर आपण बघितलं प्रामुख्याने पहिलाच येतो नंबरचा पिरॅमिड. संख्येचा पिरॅमिड आपण त्याला म्हणतो. नंबर किती आहेत?
म्हणजे आपल्या इकोसिस्टीम मधले किंवा याच्यामधले पर्यावरणामधले जे घटक आहेत, तर ह्यांचे नंबर्स आपल्याकडे किती? तर त्याच्यावरून जर आपण विचार केला, तर साधारणतः अपराईट म्हणजे एक प्रकारे असा उभा पिरॅमिड पण बघायला मिळतो किंवा इन्व्हर्टेड प्रकारचा पण बघायला मिळतो. म्हणजे इन्व्हर्टेड म्हणजे कसा? असाच आहे, फक्त सुरुवातीला बेस अजून काय ना एक छोटा आहे आणि थोडासा वरती बेस वाढतो. तर हे कशावरून घडतं? तर कुठल्या लेव्हलमध्ये कोणते घटक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यावरून. तर संख्येचा पिरियड म्हणजे ओव्हरऑल संख्या किती आहे? इन जनरल इमॅजिन करा, आपण आता जे वृक्ष, ससा, लांडगा आणि सिंह बघितला किंवा वाघ बघितला. तर एक लक्षात घ्या, ओव्हरऑल गवताळ प्रदेशामध्ये गवताची संख्या जास्त आहे की नाही सस्यांपेक्षा? तर 100 ससे असतील तर गवतांचे ठिकाणं सुद्धा काही 100 असतील का? किंवा वनस्पती ज्या आहेत छोट्या छोट्या तर 100च असतील का फक्त? नाही की नाही, जास्त असतील. मग 100 ससे असतील तर 100 सस्यांवर खाणारे 150 हे असतील का? तर म्हणजे हे ऍक्च्युली नेचरचा बॅलन्स आहे तो. 100 जर ससे साधारणतः त्या ह्याच्यात असतील किंवा हरणं असतील, तर त्यानुसार वरच्या लेवल मधला जर प्राण्याचा घटक बघितला तर तो नक्कीच कमी असतो. त्यामुळे 100 ससे असतील तर साधारणतः लांडग्यांची संख्या कदाचित 20-30 असू शकते. 20-30 लांडगे असतील तर कदाचित त्यांच्यावर जगणारे साधारणतः वाघ 10-12च आपल्याला बघायला मिळतील. तर हळूहळू अप लेवलला जातो तर तसं संख्येचा पिरियड म्हणजे इन जनरल विचार केला तर तो कमी कमी होत जातो. इन जनरल म्हणतोय, पण काही ठिकाणी आपल्याला तो बॉटमला कमी जास्त पण बघायला मिळतो. कसा आपण एक्झाम्पलने बघू. बघा आता, जर आपण तृणभक्षक किंवा ग्रासलँडचा जर विचार केला तर तो उभा असतो. अपराईट पिरॅमिड आपण त्याला म्हणतो. साधारणतः उत्पादक म्हणजे इथं आपण वनस्पती म्हणूया. भक्षक म्हणजे ससा घ्या उदाहरण इथं. इथं लांडगा घ्या आणि इथं सिंह घ्या किंवा वाघ घ्या. तर हे झाले उभ्या पिरॅमिड म्हणजे हा संख्येचा पिरॅमिड. त्यांची संख्या अशाच टाईपमध्ये नक्की असू शकते. कधी कधी काय होतं, इनव्हर्टेड बघायला मिळतो. म्हणजे समजा आता एखादं झाड आहे आणि त्या झाडावर समजा कीटकांची संख्या जास्त आहे. छोटे छोटे किडे जास्त आहेत ना, झाड तर एकच आहे पण त्या झाडावर कीटक जास्त आहेत म्हणून हा बेस तुम्हाला मोठा बघायला मिळतो. पण त्या कीटकावर जगणारा समजा एखादा कीटक दुसरा असेल किंवा आपण म्हणूया की नाकतोड आहे. पण नाकतोड्यावर परत जगणारा एखादा बेडूक आहे आणि बेडकाला खाणारा समजा साप आहे किंवा मग सापाला खाणारी घार आहे. यांची संख्या मग ती काय होत जाते? कमी कमी होत जाते. कधी कधी असं बघायला मिळतं आपल्याला की एखादं झाड आहे आणि त्याच्यावर जगणारा पर्टिक्युलर घटक हा आपल्याला मोठा बघायला मिळू शकतो. तर हे घडतं काही अन्न साखळीमध्ये ते असतं. पण जनरली जर बघितलं तर तो उभ्याच प्रकारचा आहे. जर जनरल सेन्सने क्वेश्चन आला तुम्हाला तर तो उभाच संख्या कन्सिडर करायची. त्याच्यानंतर आपण बघूया की पिरॅमिड ऑफ बायोमास. पिरॅमिड ऑफ बायोमास नक्की काय? तर जैव वस्तुमान. हे एखाद्या घटकामध्ये ते बायोमास किती साठलेले आहे. मास आपण म्हणतो ना, वस्तुमान किती त्याचं नक्की. तर ते वस्तुमानाचा जर विचार केला, बायोमासचा पिरॅमिड लक्षात ठेवा जैव वस्तुमानाचा. तर तो सुद्धा जनरली बघितलं तर तो उभाच असतो. अशाच पद्धतीने असतो. परंतु तो दुसराही बघायला मिळतो. म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ह्याच्यात अपवाद असू शकतात. आता उभा कसा आहे? अपराईट. अगेन उत्पादक. वनस्पतींचं व्हॉल्यूम जे जास्त आहे आपण मोठं म्हणलं ना, ते साधारणतः एका वनस्पतीवरून जे घटक मिळतात तर ते साधारणतः कमी ह्यालाच मिळतील म्हणजे कमी घटकापर्यंतच ते पोहोचू शकतील. म्हणजे जसं की समजा तर एक आपण काय म्हणलं, की गवताचे कुरण आहेत समजा. तर ह्या कुरणावरती साधारणतः म्हणूया की एक आता बायोमासचं आता एक्झाम्पल सांगायचं झालं तर ठीक आहे. मग समजा की गवताळ कुरण आहे आणि हे गवताळ कुरण साधारणतः त्याची कॅपॅसिटी जी आहे, तर त्याच्यावर जे डिपेंड असणारे आहेत घटक, तर ते साधारणतः आपण म्हणूया की ससे आहेत. तर त्याच्यावरती जगणारे 100 ससे ते खातील. म्हणजे ओव्हरऑल जे बायोमास आहे जे गवताचं, तर ते बायोमास 100 सस्यांनी खाल्लं. म्हणजे ते सगळं बायोमास सस्यांमध्ये कन्व्हर्ट झालं. मग ते सस्यांमध्ये कन्व्हर्ट झाल्यानंतर ससे ते एनर्जी वगैरे वापरतील वगैरे सगळं झालं. एनर्जी लेव्हलमध्ये आपण ते बघू. तर ते गवताचं बायोमास सस्यांमध्ये गेलं म्हणजे काय? सगळंच गवताचं मास त्याच्यामध्ये गेलं का त्यांचं? नाही, कारण का ती एनर्जी त्यांनी वापरली. पण त्या सस्यांमध्ये साठलं किती? कमी साठलं म्हणजे सस्यांची संख्या अल्टिमेटली काय झाली? तर सस्यांची संख्या वाढली का? तर सस्यांची संख्या वाढली तर काय पूर्ण संपुष्टात येतील, नष्ट होतील. मग जे बायोमास होतं तर त्याच्यावरती ससे 100 जगले. मग 100 सस्यांना खाण्यासाठी किंवा 100 सस्यांचा बायोमास साधारणतः त्यांना खाल्लं तर साधारणतः एक प्रकारे आपण म्हणूया की एक 30च लांडग्यांमध्ये निघेल. म्हणजे त्या याचा अर्थ काय? 100 जणांचा बायोमास ते 30 मध्येच गेलं आणि 30 ह्यांना जर आपण खाल्लं तर म्हणजे एक एक याच्यामध्ये एक 10-12 लांडगे 10-12 सिंह किंवा 10-12 वाघ त्यांना खाऊन टाकू शकतात. म्हणजे ओव्हरऑल जे मोठं बायोमास होतं, तर त्यावरून जर आपण शेवटचा टप्पा बघितला तर ते कमी कमी होत गेलेलं आहे. हे कमी होण्यामागे हे बॅकग्राऊंडमध्ये एनर्जीचा पण एक मोठा रोल आहे त्याच्यामध्ये की एनर्जी ती कमी कमी होत जात असते.
तर हे बायोमासचं सुद्धा काय आहे की कमी कमी होत जाणारा आपल्याला बघायला मिळते किंवा त्यांची संख्या कमी होते. अल्टिमेटली जी संख्या आहे ओव्हरऑल तर ती कमी आपल्याला पाहायला मिळते. आता बघा जो दुसरा वाला आहे याचा अपवाद एक प्रकारे म्हणूया. तर अपवादामध्ये काय इन्व्हर्टेड किंवा उलट्या प्रकारचा सुद्धा आपल्याला तो पिरॅमिड बघायला मिळतो. मग उलट्या प्रकारचा म्हणजे काय? बेसला जर बघितलं समुद्रामध्ये बघा जे फायटोप्लॅन्क्टन्स वगैरे असतात, प्लवंग आपण त्याला म्हणतो. हे फायटोप्लॅन्क्टनची तसं बघितलं तर संख्या भरपूर असते. संख्या तर खूप असते, पण त्यांचं बायोमास एक प्रकारे थोडं कमी असतं. पण मग त्यांच्यावरती डिपेंड असणाऱ्या घटकांचं मग काय असतं, एक प्रकारे प्रमाण आपल्याला जास्त बघायला मिळतं आणि त्याच्यानंतर परत मग तो कमी कमी होत जातो. तर हे अपवाद सुद्धा काही आहेत, म्हणजे दोन्ही प्रकारे हा आपल्याला पिरॅमिड पाहायला मिळतो. तर तलाव किंवा सागरामध्ये साधारणतः तो आपल्याला जनरली पाहायला मिळतो. पहिला आपण संख्येचा बघितला, दुसरा आपण बायोमासचा बघितला, आणि तिसरा आपला एनर्जीचा आहे. तर तो एनर्जीचा लक्षात घ्या. एनर्जीचा ऑलरेडी आपण बघितला पिरॅमिड ऑफ एनर्जी. तर लिंडमनचा सिद्धांत, लॉ ऑफ एनर्जी, तर तो नेहमी उभाच असतो. हा फॅक्टर खूप महत्वाचा आहे. याला कुठलाच अपवाद नाही. हा नेहमीच उभा राहणार आहे. ऊर्जेचं हस्तांतरण हे 10% ने वरच्या टप्प्यामध्ये होणार आहे. 10%च ऊर्जा राहणार आहे. तो एकाच दिशेने असतो. त्याला आपण म्हणतो अपराईट असतो किंवा एक प्रकारे त्याला म्हणतो आपण की ऊर्जा ही एकाच बाजूने संक्रमण होते. ऊर्जेचं संक्रमण हे परिपूर्ण होत नाही. 100% ऊर्जा ट्रान्सफर होत नाही. तर ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला युनिडायरेक्शनल असतं किंवा एकाच डायरेक्शननी असतं. तर युनिडायरेक्शनल एनर्जी फ्लो कसा असतो? युनिडायरेक्शनल असतो. लक्षात घ्या. एकदा फॉरेस्टच्या मेन्सला आयोगाने प्रश्न विचारला होता आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी पिरॅमिडमध्ये ऊर्जेचा फ्लो कसा असतो असा प्रश्न होता आणि ऑप्शन मध्ये होतं युनिडायरेक्शनल म्हणजे बोथ डायरेक्शनल किंवा मग याच्यामध्ये कुठल्या दिशेने होत नाही, नन ऑफ द अबोव्ह अशा टाईपचं होतं. तर त्यांनी काय केलं होतं की हा टायपिंग मिस्टेक मध्ये हा आय कट केला होता. आय नव्हताच त्याच्यामध्ये. मग तो शब्द झाला होता अनडायरेक्शनल. अनडायरेक्शनल अर्थ तर त्यांनी उत्तर पाहिलं की नाही तेच दिलं. अनडायरेक्शनल म्हणजे काय कुठल्या दिशेने ऊर्जा हस्तांतरण होत नाही असा अर्थ झाला. पण तसा होतो का अर्थ ऍक्च्युली? नाही होत. हे ऊर्जा कशी जाणार ना म्हणजे दोन्हीकडे पण नाही जाणार तर मग कुठे जाणार ऊर्जा? तर याचा अर्थ काय? तर हे अनडायरेक्शनल नाही, शब्द व्यवस्थित बघायचा युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेने तो आपल्याला फ्लो ऊर्जेचा बघायला मिळतो. तर हा पिरॅमिड ऑफ एनर्जी उभाच असतो नेहमी लक्षात. प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे आपल्याला त्याच्यामध्ये कन्झ्युमर्स पाहायला मिळतात. आता ओव्हरऑल इकोसिस्टीम मध्ये जर आपण आलो समजा, आपल्या इकोसिस्टीम मध्ये खूप प्रकार आहेत. इकोसिस्टीम आपण म्हणलं की एखादं छोटंसं कुजणारं लाकूड पासून ते एखादं मोठं जंगल, मग त्याच्यामध्येच मग पाण्यामधल्या किंवा मग याच्यामधल्या जमिनीवरच्या किंवा मग नैसर्गिक मानवनिर्मित अशा आपण इकोसिस्टीम बघतो. इकोसिस्टीम मध्ये पहिली आहे नॅचरल आणि दुसरी आहे ह्युमन मेड किंवा मॅन मेड आपण त्याला म्हणतो. आता ह्या इकोसिस्टीम कशा येतात? समजा आता मॅनमेडचं उदाहरण जर आपण घेतलं तर शेती करतो माणूस. शेती करतो म्हणजे शेतीमध्ये जैविक घटक पण आहेत, अजैविक पण आहेत. किंवा एखादं पॉली हाऊस आहे किंवा एखादा फिश टँक आहे. आपण एखाद्या आपल्या घरामध्ये फिश टँक आणलं समजा. त्या फिश टँक मध्ये पाणी पण असतं. हे ऊर्जा पण साठवलेली असते. त्यात मासे पण असतात किंवा इतर पण घटक असतील किंवा त्यांना काही वनस्पती टाईपचं छोटं खाद्य टाकलं तर ते पण असू शकतं. म्हणजे एक प्रकारे जैविक अजैविक घटक आणि त्याची ओव्हरऑल सिस्टीम आपल्याला बघायला मिळते का? मग ते एखाद्या फिश टँक मध्ये असेल, एखाद्या शेतीत असेल किंवा एखाद्या जंगलामध्ये असेल, तर ही झाली इकोसिस्टीम. पण मग माणसाने बनवलेली म्हणून त्याला मॅनमेड आपण म्हणतो शेती वगैरे. आणि नॅचरली कुठल्या कुठल्या असतात? एक तर जमिनीवरची असते, एक तर पाण्यामधली असते. मग जमिनीमधली कुठली म्हणली तर गवताळ प्रदेश झालं किंवा टुंड्रा प्रदेश आहे किंवा तुम्ही विषुववृत्तीय वने म्हणा. तर हे झाले जमिनीवरच्या इकोसिस्टम. पाण्यामधल्या कुठल्या येतील? पाण्यामध्ये गोड पाणी पण येईल, खारं पाणी पण येईल. गोड पाणी, खारं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. मग हे जे गोड पाणी तर त्याचे पण एक प्रकार आहेत आणि खारं पाणी म्हणलं तर समुद्रामधलं आपल्याला पाहायला मिळतं. समुद्रात पण इकोसिस्टीम आहे का? आहे. गोड्या पाण्याचे परत दोन प्रकार आहेत. दोन प्रकार कुठले? एक आहे लोटिक आणि दुसरा आहे लेंटिक. लोटिक म्हणजे काय? लोटत चला, पुढे ढकलत चला. म्हणजे प्रवाही पाणी जिथं असतं, वाहतं पाणी जिथं असतं, नदीचं वाहणारं पाणी किंवा एखाद्या धरणातून म्हणजे सोडलेलं पाणी किंवा काही ओढ्यांचं वाहणारं पाणी किंवा इतर ठिकाणचं वाहणारं पाणी जे असेल, तर त्याच्यामध्ये जे आहे नद्या, नाले, ओढे जे आहेत, तर त्याच्यामधली जी इकोसिस्टम आहे, तर त्याला लोटिक इकोसिस्टम म्हणू शकतो. प्रवाही पाणी असतं ते गोड पाणी असतं म्हणून. आणि लेंटिक म्हणजे काय? स्थिर पाणी ज्या ठिकाणी आहे. एखादा तलाव आहे, तर त्याचा कुठे असं विशेष आउटलेट नाही, त्याच्यात फक्त येऊन पाणी साठतंय. तर तो झाला तलाव, सरोवर हा लेंटिक प्रकारचा किंवा एक प्रकारे स्थिर असणारी इकोसिस्टीम. तर आपण प्रमुख प्रकार बघितले की पाण्यामधली
जमिनीवरची. मॅनमेड, नॅचरल, पाण्यामध्ये पण गोड, खारं पाणी. तर हे ओव्हरऑल आपण जर बघितलं तर हे इकोसिस्टीमचं एक चक्र आपल्याला पाहायला मिळतं, की कुठे कुठे आपल्याला इकोसिस्टीम हे पूर्णतः आपल्याला बघायला मिळतं. आता बघा, त्याच इकोसिस्टीमच्या नंतर आपल्याला एक चक्र बघायचं. आधी आपण कोणतं चक्र बघितलं होतं? न्यूट्रिएंट सायकल बघितलं होतं. आता न्यूट्रिएंट सायकल नंतर आपल्याला प्रामुख्याने काय बघायचं किंवा ह्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? तर पहिलं महत्वाचं आहे नायट्रोजन सायकल. आता हे नायट्रोजन सायकल जे आता आपण सुरुवातीला काय बघितलं होतं की आपल्या वातावरणामध्ये 78% नायट्रोजन. हा नायट्रोजन आपल्याला कामाचा आहे का? उपयुक्त आहे का? येस, डेफिनेटली उपयुक्त आहे. मग तो कसा उपयुक्त आहे? मग आहे असा म्हणजे जो काही आपल्या हवेत आहे, तो आहे असा आपण जर घेतला श्वासोच्छवासाने, तर आहे असा घेता येतो का आपल्याला? नाही घेता येत. तो आपल्याला लागतो का? किंवा वनस्पतींना लागतो का? नक्की कसं घेतलं जातं? तर नायट्रोजन चक्रावरती आपला प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचा आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये नायट्रोजन आहे, उपलब्ध आहे, मान्य आहे. तो डायरेक्टली घेता येत नाही किंवा वनस्पतींना लागतो, वनस्पतींच्या वाढीसाठी लागतो. वनस्पतींच्या वाढीसाठी नायट्रोजन लागतो किंवा आपण बघा शेतीमध्ये खते वापरतो, खते कुठलं? युरिया खत वापरतो की नाही? युरिया खतात काय असतो? नायट्रोजनच असतो. मग नायट्रोजनचे वातावरणाचे जरा एक प्रकारे प्रकार वैशिष्ट्य म्हणणं नायट्रोजन आहे, नायट्रस ऑक्साईड आहे किंवा मग एक प्रकारे नायट्रोजनचे आपले इतर फॉर्म पण बघायला मिळतात. तर मग नायट्रोजनचं एक प्रकारे काय करणं स्थिरीकरण करावं लागतं, त्याला आपल्याला कॅप्चर करावा लागतो, स्थिर करून घ्यावा लागतो. मग हे स्थिरीकरण करत असण्यासाठी किंवा करण्यासाठी आपल्याला त्याचं एक प्रकारे सायकल बघायला मिळतं किंवा त्याचं एक प्रकारे आपल्याला नायट्रिफिकेशन बघायला मिळतं किंवा ते स्थिर करणं आवश्यक असतं. त्याची जर इन जनरल तुम्ही आपली कॉमन डायग्राम बघितली, तुम्हाला माहिती असेल तुमच्या बुकमध्ये पण असेल आपण ती, तर ती डायग्राम जस्ट बघूया आणि तेच आपण इथं बघितलेलं आहे. तर नायट्रोजन सायकलची एक प्रकारे येस, कोणतीही डायग्राम बघू आपण. ठीक आहे. हम्म. बघ, ही डायग्राम आहे तुमच्या समोर स्क्रीनवरती. ठीक आहे. आता बघा, हे कोपऱ्यातला ऍडव्हर्टाइज हे नाही आहे. ठीक आहे. बघा, आता याच्यात आपण जे म्हणणार की प्रामुख्याने जर बघितलं तर ओव्हरऑल वातावरणामध्ये जर बघितलं तर या पॉइंटरकडे लक्ष द्या आपल्या. तर इथं NO2 आहे, वातावरणामध्ये नायट्रोजन आहे अवेलेबल. त्या नायट्रोजनला फिक्स करावं लागेल. फिक्स कसं करावं लागेल? तर प्रामुख्याने नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतात काही. तर ते बॅक्टेरिया काय करतात? तर या N2 चं रूपांतर NH3 मध्ये करतात. मग NH3 मध्ये रूपांतर केल्यानंतर परत त्याचं काय केलं जातं की नायट्रिफिकेशन बॅक्टेरिया काय करतात त्याचं NO3 मध्ये रूपांतर करतात आणि मग ते प्लांटला किंवा वृक्षांना व त्याच्या मुळांद्वारे मिळून जातं. हा एक प्रकार झाला. किंवा काही प्राणी आहेत, प्राण्यांच्या विष्ठेमधून किंवा ह्युमन असेल किंवा प्राण्यांच्या युरिन मधून काय असतं, युरिन मध्ये नायट्रोजन आपल्याला बघायला मिळतो. मग समजा किंवा जे वेस्ट मटेरियल आहे आपलं, तर त्या वेस्ट मटेरियल मधून एक प्रकारे जे घटक आहे तर NH4 आहे. मग NH4 चं NO2 नायट्रस ऑक्साईड मध्ये रूपांतर होतं. त्याचं परत नायट्रिफिकेशन वेगळ्या बॅक्टेरियाच्या माध्यमातून करून तो प्लांटला मिळतो. हे प्रामुख्याने आपल्याला बघायला मिळतं. किंवा बघा आकाशामध्ये वीज कडाडतात वगैरे, तर त्याच्या माध्यमातून सुद्धा चार्ज पार्टिकल तयार होतात. तर त्याच्या माध्यमातून सुद्धा हा जो NO3 आहे, तर तो नंतर प्लांटला मिळत असतो. सो डायरेक्टली प्लांटला नायट्रोजन N2 मिळत नाही. हे लक्षात घ्या. प्रश्न जर आपल्याला आलं तर NO3 च्या माध्यमातूनच प्लांटला आपल्याला काय बघायला मिळतं, तर तो नायट्रोजन हे फिक्सेशन करता येतं. मग आपण जर याच्यामध्ये आपल्या बघितलं आपल्या नोट्सचा जर पार्ट बघितला तर तो सुद्धा असाच आहे की आपल्याला याच्यामध्ये प्रामुख्याने काय तर फिक्सेशन करावं लागणार आणि हे फिक्सेशन जर आपण बघितलं तर मग हे बघा, जर वातावरणात असेल, आता जे आपण हवेतला N2 बघितला, तर त्याला स्थिर करण्यासाठी काही बॅक्टेरिया, काही शैवाल, काही अल्गी आपण म्हणूया, तर काही वनस्पतींचा वापर आपल्याला करता येतो, त्यांना स्थिर करता येतं आणि हे स्थिर करून NO3 मध्ये रूपांतर करता येतं. NO3 मध्ये जर रूपांतर केलं आपण, तर मग NO3 मध्ये रूपांतर केल्यानंतर त्यालाच आपण काय म्हणतो, नायट्रेट्स म्हणतो. नायट्रेट्स मध्ये रूपांतर जेव्हा करतो, नायट्रेट्सच्या माध्यमातूनच एक प्रकारे काय, तर हा वनस्पतींना वापर आपल्याला करता येतो. हा वनस्पतींचा वापर. इथं काय करा, इथं छानपैकी असा एक वेगळ्या कलरने तुमच्याकडे कलर पेन असेल, तर इथे एक बॉक्स करा. वातावरणातला N2 आहे, स्थिरीकरण केलंय
NO3च्या रूपांतराने तो वनस्पतींना मिळाला. हा वातावरणातला झाला. किंवा आता समजा मानवी विष्ठा वगैरे किंवा काही प्राणी त्यांचे अवशेष वगैरे, तर त्या अवशेषाच्या माध्यमातून जर समजा त्या बॉडीमध्ये साठलेला नायट्रोजन, तर तो साठलेल्या नायट्रोजनचं विघटन होईल. विघटन कोण करेल? बॅक्टेरिया करतील. बॅक्टेरिया कशात करतील? NH3 मध्ये करतील. अमोनियामध्ये तो एक रूपांतर होईल एक प्रकारे, आणि मग त्याचं रूपांतर परत नायट्राइट मध्ये होईल. NO2 मध्ये केलं जाईल बॅक्टेरियाच्या माध्यमातून, आणि ह्या NO2 चं रूपांतर परत मग NO3 मध्ये केलं जाईल नायट्रेट्स मध्ये, आणि हे नायट्रेट परत पुन्हा वनस्पतीला घेता येईल. म्हणजे हे जे ओव्हरऑल आपल्याकडे नायट्रोजन चक्र आहे, भले हवेतला असू द्या किंवा मग मानवी विष्ठेतला असू द्या किंवा मग कुठल्या एखाद्या अवशेषामधला असू द्या, तर तो नायट्रेट्स मधूनच मिळतो. कोणाला मिळतो? तर एक प्रकारे वनस्पतींना मिळतो. म्हणून काय? तर नायट्रिफिकेशन जर बघितलं तर NH3, NO2, NO3 म्हणजे अल्टिमेटली NO3 च्या माध्यमातून आपल्याला तो पाहायला मिळतो. बहुतेक मग तो 23च्या ला क्वेश्चन आहे ना. तर बघा, नायट्रोजन फर्टिलायझर्स इन सॉइल रिलीजेस वेन ब्रोकन डाऊन बाय बॅक्टेरिया. मग याचं काय होऊ शकतं? बघा मग, यामध्ये काय म्हणलेलं आहे आपल्याला, तर नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास, म्हणजे जीवाणूने जर तोडल्यास कुठला वायू मुक्त होतो? मातीतील नायट्रोजन खते, एखादं खत दिले आणि त्या खताला जर हे केलं, नायट्रिफिंग बॅक्टेरियाने जर त्याला डिकम्पोज केलं, तर नक्की तो काय तयार होऊ शकतो? मग याच्यामध्ये नायट्रोजन तयार होईल का? किंवा नायट्रोजन ऑक्साईड तयार होईल का? N2 तयार होईल का? नायट्रस होईल का? नायट्रेट्स होईल ना, किंवा नायट्रोजन ट्रायऑक्साईड होईल? तुम्हाला आता जमलं पाहिजे त्याच्यामध्ये, आणि प्रश्न असे क्लोज विचारले जातात आणि मग ते आपल्याला जमले पाहिजेत. येस, ठीक आहे. आता बघा, आपल्याला पुढे याच्यामध्ये जायचं की पुढच्या आपल्या इतर सायकलमध्ये, इतर सायकलमध्ये जर आपण बघितलं किंवा याच्यामध्ये ते एक आपल्याला हा टेबल चार्ट आहे. हा टेबल चार्ट बघूया कोण किती पटकन भरतंय. तर तुम्हाला याच्यामध्ये पटकन जमलं पाहिजे किंवा तुमच्याकडे असेल की सिम्बायोटिक रिलेशन आणि असिम्बायोटिक फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया. नायट्रोजन फिक्सेशन करणारे जे बॅक्टेरिया असतात, मग त्याच्यामध्ये रायझोबियम कुठे असतो? तर त्याच्यामध्ये जर आपण बघितला, आपल्याला जे इतर जे आहेत किंवा ॲनाबेन आहेत किंवा याच्यामध्ये आपण जर सॉरी जे एरोबिक आणि अनएरोबिक जे बॅक्टेरिया आहेत, तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं, सिम्बायोटिक रिलेशन कोणाचं आहे? असिम्बायोटिक रिलेशन मध्ये म्युच्युअल बेनिफिट एकमेकांचं. जसं की समजा तुम्ही काही प्लांटच्या रूट वरती नोड्युल्स असतात, गाठी असतात, आणि त्या गाठीमध्ये एक प्रकारचा जीवाणू असतो. तो जीवाणू कोणता? आणि मग तो जीवाणू काय करतो? नायट्रोजन फिक्सेशन करतो आणि त्या प्लांटला नायट्रोजन पुरवण्याचं काम करतो. तर मग हे झाले म्युच्युअल बेनिफिट मधले. आणि काही फ्री लिव्हिंग बॅक्टेरिया असतात, तर ही तुम्हाला यादी इथली ही भरायची आहे. तुम्हाला स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे. हे भरून तुम्ही पाठवायचं आहे. नाही जमलं तर पाठवून विचारा, तुम्ही किती ट्राय केला हे पाठवा, आणि मग मी त्याच्यावरती तुम्हाला इंडिव्हिज्युअली पाठवेल. ते तुम्हाला कुठे पाठवायचंय? तुम्हाला आयडी नसेल मी दिला, तर काही विद्यार्थी म्हणजे आपले जुने आहेत तर त्यांच्याकडे आयडी आहे. तर @इकॉनॉमिक्स मेन्स, हे तुम्हाला तुमच्या टेलिग्रामच्या सर्च बॉक्समध्ये सर्च करायचंय, टाकून जोडून कुठलाही स्पेस द्यायचा नाही. तर इथं हा माझा पर्सनल आयडी, तुम्ही मला हे गोष्टी पाठवायच्या आहेत. तर बघूया कोण काय लिहून पाठवतंय त्याच्यामध्ये, आणि मग त्याच्यात काय असेल तुम्हाला अडचण तर नक्की विचारा. ठीक आहे. तर हे आयडी बघून घ्या एकदा. ठीक आहे, चालेल. आता बघा, आपण हे नायट्रोजन चक्र बघितलं. दुसरं चक्र आहे आपलं पुढचं, तर ते आहे सल्फर चक्र. आता सल्फर ऍक्च्युली काय? हा मिनरल घटक येतो, गंधक वगैरे आपण त्याला म्हणतो. तर सल्फर लागतं का? तर येस लागतं, पण सल्फरची तेवढी आवश्यकता नाही किंवा तेवढं जास्त प्रमाणात लागत नाही. तर सल्फरच्या बाबतीत जर आपण एक चक्र बघितलं, तर हे चक्र साधारणतः त्याचा सोर्स बघितला तर तो दगडांमध्ये आपल्याला किंवा ओरल मातीमध्ये, काही खतांमध्ये किंवा काही जे आपले जीवाश्म इंधन आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. तर ह्या सल्फरच्या बाबतीत बघितलं तर तो याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे काय, तर तो इनऑर्गॅनिक मध्ये घटक हा बघायला मिळेल. कारण त्याचं डिकम्पोजिशन वगैरे आहे, तर तो फक्त रिलीज केला जातो. प्राण्याच्या याच्यामध्ये आला किंवा वनस्पतीमधून आला, तो नंतर रिलीज केला जाईल, तो जमिनीमध्ये परत मिसळला जाईल. तर हे एक चक्र असतं. त्याचबरोबर फॉस्फरस चक्र असतं. फॉस्फरस सुद्धा फॉस्फेट प्रकारचे दगड असतात वगैरे, किंवा जे खडक वगैरे जे असतात, तर त्याच्यामध्ये ते त्यांचं प्रमाण आहे. म्हणजे हे चक्र जे वातावरणात काय की कार्बन सायकल आहे, एनर्जी सायकल आहे, किंवा न्यूट्रिएंट सायकल आहे, किंवा आपण बघितलं की नायट्रोजन सायकल आहे. हे वेगवेगळे चक्र असतात, ते चक्र फिरत असतात. इव्हन फूड चेन सुद्धा एक प्रकारे सायकलच आहे ते.
एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये, दुसऱ्या फॉर्म मधून तिसऱ्या फॉर्म मध्ये असं ते आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर आपण जर बघितलं तर इथे बघा पुढचा आहे इकोलॉजिकल निशे किंवा परिस्थितिकीय सुस्थान आपण त्याला म्हणतो. तर हे इकोलॉजिकल निशे किंवा नीच म्हणलं जातं. असा नका शब्द वापरू, नीच. हा मराठीतला शब्द नीच म्हणजे तो वेगळा आहे. निश शब्द वापरला त्याला TH आहे तो. तर इकोलॉजिकल निशे किंवा परिस्थितिकीय सुस्थान म्हणजे नक्की काय आहे बघा. परिस्थितिकीय सुस्थान नक्की काय आहे? एखादा सजीव आहे, त्या सजीवाचं त्या समुदायामधलं असणारं स्थान, तो कुठल्या टप्प्यामध्ये त्याने व्याप्त केलेला नक्की कुठला घटक आहे, तर त्याचं एकत्रित आपण काय म्हणतो की रूप म्हणतो. म्हणजे एखादा व्यापलेला प्रदेश, अधिवास किंवा फिजिकल स्पेस कसा त्यांनी ऑक्युपाय केला. मग प्रत्येकाचा काहीतरी फिजिकल स्पेस असेल ना. जर समजा आपण म्हणलं की काय आपल्या याच्यामध्ये फूड चेन मध्ये आपण सुरुवातीला प्रोड्युसर म्हणलं, प्रोड्युसरने काय ऑक्युपाय केलेला आहे की जो बेसिक घटक आहे की काहीतरी निर्माण करायचे, त्यांचा आणि मातीचा संबंध येणार आहे. मातीमधून काहीतरी घटक ते घेणार आहेत आणि काहीतरी हवेमधून घटक घेऊन ते काय करतील प्रोड्यूस करतील. तसं वाघांचं वगैरे आहे का, सिंहाचं आहे का, सिंह काहीतरी मातीतून खातो का, काही मातीतून काहीतरी न्यूट्रिएंट घेतो का सिंह, नाही घेत. तो डेडिकेटेडली प्राण्यांवरतीच डिपेंड आहे. म्हणजे त्याचं एक तिथलं स्थान निर्माण झाले, वनस्पतींचं एक वेगळं स्थान निर्माण झाले, सशांचं एक वेगळं स्थान निर्माण झाले, किंवा ह्युमन आहेत आपण, आपल्या मानवाचं एक वेगळं स्थान निर्माण झाले. मग हे स्थान जर बघितलं ओव्हरऑल अन्न साखळी मधलं स्थान आपलं कुठले, आपली पोषण पातळी कुठली, याच्यानुसार काय होतं तर एक प्रकारे आपला फंक्शनल रोल दिसतो किंवा फंक्शनल स्पेस असतो. म्हणजेच याचा अर्थ काय, आपण ऍज अ प्रोड्युसर आहोत का आपण ऍज अ कंझ्युमर आहोत, तर हे कळतं ना. जे आपण जर समजा तुम्हाला एक प्रश्न आपण विचारू, समजा आपण म्हणलं की अन्न साखळीमध्ये अं, असा बॉटम पासून अशी वरती वरती जाते आणि हा एंड आहे आणि स्टार्ट आहे. जर तुमचं स्थान इथं आहे तर तुम्ही प्रोड्युसर आहात का? प्रोड्युसर आहात का? हा जो घटक आहे प्रोड्युसर आहे का? नसेल तो प्रोड्युसर. कसा असेल? कारण तो दुसऱ्यावर डिपेंड आहे, तर तो फक्त कंझ्युमर असेल, फक्त कंझ्युमर म्हणून काम करेल. म्हणजेच काय तर इकोलॉजिकल निशा म्हणजे काय तर तुमचं ओव्हरऑल या इकोलॉजी मधलं अधिवासामधलं एक प्रकारे स्थान आपल्याला याच्यामधलं बघायला मिळतंय ते. म्हणजे तुम्ही उत्पादक आहात का भक्षक आहात हे सूचित होतं. त्याचबरोबर तुमच्या फिडिंग हॅबिट कशात, तुमच्या सवयी कशा त्या समजतं ना. इव्हन तुम्ही काय आहात तर एक प्रकारे मांसाहारी आहात, शाकाहारी आहात, तेही कळतं. तर तुमच्या तुम्ही कशावरती डिपेंड आहात हेही कळतं त्याच्यामध्ये. तर ह्या सगळ्या ओव्हरऑल इकोसिस्टम मधल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आता आपल्याला पुढचा एक इम्पॉर्टंट पार्ट बघायचा आहे आणि खूप महत्वाचा आहे. तर तो आहे कीस्टोन प्रजाती किंवा त्याला म्हणले कुंजी शिळा प्रजाती. नाव दोन्ही लक्षात ठेवा. कीस्टोन प्रजाती किंवा कुंजी शिळा प्रजाती किंवा त्याला आपण म्हणतो की एक प्रकारे इम्पॉर्टंट आहे, व्हेरी इम्पॉर्टंट घटक आहे. तर याचा काय आहे ना की डिसप्रपोर्शनेट इम्पॅक्ट होत असतो. डिसप्रपोर्शनेट इम्पॅक्ट होत असतो म्हणजे काय, तर त्यांची एक प्रकारे काय म्हणूया की संख्या आहे, तर ती संख्या मॅटर करत नाहीये. त्यांचं एखाद्या इकोसिस्टम मध्ये असणारं इम्पॉर्टन्स मॅटर करतं. इम्पॉर्टन्स कसं आहे, तर त्यांचा जर समजा आपण रोल काढून घेतला तर नक्की इम्पॅक्ट काय पडू शकतो. तो त्यांचा इम्पॅक्ट खूप महत्वाचा आहे. त्यांची संख्या वगैरे मॅटर करत नाही, तर इम्पॅक्ट खूप महत्वाचा आहे. तो इम्पॅक्ट कसा होतोय, म्हणून त्यांना की म्हणले. की म्हणजे काय असतं, प्राईम. म्हणजे घर जरी कितीही मोठं असलं तरी चावी छोटीच असते की नाही, सेम तसं आहे. तर याचा अर्थ काय की इम्पॅक्ट ह्या स्पेसिसचा जो पडतोय ना तर तो भयंकर असतो किंवा खूप महत्वाचा असतो. ही संकल्पना कोणी दिली, कीस्टोन संकल्पना रॉबर्ट पेन यांनी संकल्पना दिलेली. रॉबर्ट पेन यांची संकल्पना आहे. तर त्यांचं काय आहे की परिसंस्थेवर प्रामुख्याने इम्पॅक्ट जो पडतोय तर तो इम्पॅक्ट कसा आहे नक्की हे महत्वाचं आहे. मग याच्यामुळे काय होतं, जर समजा ह्या कीस्टोन स्पेसिसला काय धोका पोहोचला, कीस्टोन स्पेसिसचं काहीतरी मॅटर झालं, तर मग काय होऊ शकते, आपली जैवविविधता असेल काय, पोषण द्रव्य असेल काय, हे प्रभावित होऊ शकतात, त्यांच्यावरती परिणाम होऊ शकतो. कसं काय आपण एक्झाम्पलने बघू. एक्झाम्पल आहे, एक्झाम्पलने तुम्हाला चांगलं समजून जाईल. आता फॉर एक्झाम्पल आपण जर एक्झाम्पल घेतलं कुठलं, आपण समजा actually पुढे एक आपल्याला सेम एक्झाम्पल आहे, तेच अम्ब्रेला स्पेसिस मधलं वगैरे घ्यायचं, ठीक आहे. तर कीस्टोन स्पेसिस मध्ये जर आपण बघितलं तर समजा आता हे वाईस वर्षा लागू होईल, अम्ब्रेला स्पेसिस पण पुढे एक संकल्पना आहे, तिथे सुद्धा ते लागू होऊ शकतं एक प्रकारे.
तर एक प्रकारे हत्ती घेऊ समजा आता. हत्ती हा जो प्राणी बघितला तर तो काय आहे ना की याच्यामध्ये कशामध्ये आहे महत्वाचा समजा ग्रासलँड आहे. सॅव्हाना वगैरे ग्रासलँड आहे. सॅव्हाना ग्रासलँड मध्ये इम्पॉर्टंट आहे. हत्तीला कीस्टोन स्पेसिस म्हटलं किंवा तिथली ती अम्ब्रेला स्पेसिस पण आहे. पण आपण कीस्टोन स्पेसिस म्हणून त्याचा इम्पॅक्ट बघूया. आता हत्ती हा जो घटक आहे तर ग्रासलँड आहे. ग्रासलँड वरती हरिणे आहेत. हरिण जगणारी. त्याच्यामध्ये परत काय आहे तर एक प्रकारे आपण म्हणूया की वाघ पण आहे तिथे आणि या वाघ हरणावरती जगतील. हत्ती काय कशावरती जगेल? गवत. आणि तिथं अकॅसिया किंवा इतर वनस्पती. तर ह्या वनस्पती पण आपल्याला बघायला मिळतील. ह्या वनस्पतीवरती हत्ती आहे किंवा हत्तीचं एक तुम्ही नेचर बघितलं असेल. हत्ती सोंडेने वनस्पती उखडून टाकतो. वनस्पती सोबत खेळतो, फांद्या वगैरे तोडतो. तर ते एक प्रकारे नेचर आहे किंवा त्याला ते लागत असतं. तर समजा ह्या गवताळ प्रदेशामधून आपण हत्तीला काय केलं तर गायब केलं. हत्तीला आपण जर काढून टाकलं गवताळ प्रदेशामधून तर काय होऊ शकतं? एक प्रकारे काय होऊ शकतं गवताळ प्रदेशामधून काढलं समजा तर एक प्रकारे हरिण वाघ आहेत एकमेकावर जगतायत वगैरे. पण ही अकॅसिया जी वनस्पती आहे ना तर ती वाढते ना तर हत्ती काय करतो ते उपटून टाकत असतो. आणि हत्ती उपटून टाकत असतो तर काय होतं त्याच्यामुळे गवताळ प्रदेश हा फ्लॅट राहतो, प्लेन राहतो. म्हणून हरणांना जगता येतं त्याच्यावरती वाघ पण हरणावरती जगतो. पण समजा हत्तीच गायब झाले तर हळूहळू एखादा जो गवताळ प्रदेश जो आहे एखादी ग्रासलँड आहे ही समजा ग्रासलँड आहे हळूहळू त्याच्यामध्ये वनस्पतींची संख्या काय होऊ शकते वाढायला लागू शकते. कारण वाघ तर त्या वनस्पतीला खतम नाही करू शकत किंवा मग हत्ती ते काम करतोय. पण मग हत्ती गायब झालेत म्हणजे हत्ती गायब झाल्यामुळे काय झालं तिथं त्या वनस्पती वाढल्या. त्या वनस्पती वाढल्यामुळे गवताळ प्रदेश कमी झाला. गवताळ प्रदेश कमी झाल्यामुळे हरणांना गवत तेवढं मिळेना. हरणांना गवत मिळाल्यामुळे हरणं कमी झाली. हरणं कमी झाल्यामुळे वाघांची संख्या कमी झाली. ओव्हरऑल ती जी कुर्ण आहे तर त्याच्यावरती इतर जे काही छोटे मोठे प्राणी जगत होते तर त्यांचं प्रमाण कमी झालं. म्हणजे एक प्रकारे हत्तीला आपण की स्टोन स्पेसिस म्हणू शकतो त्या पर्टिक्युलर याची त्या पर्टिक्युलर ग्रासलँडची म्हणूया किंवा तिथल्या रिजनची म्हणूया. कारण तिचा महत्वाचा रोल आहे ना हत्ती काढल्यामुळे इम्पॅक्ट काय झाला. असे खूप एक्झाम्पल आहेत. म्हणजे समुद्रामधल्या काही अशा प्राण्यांच्या काही प्रजाती आहेत, की समजा त्या काढल्या तर शिंपल्यांचं शंख वगैरे यांची संख्या वाढते किंवा सी ओस्टर वगैरे जे बघितलं असेल तुम्ही किंवा अशा भरपूर वनस्पती आहेत की ज्या कीस्टोन म्हणून काम करत असतात किंवा एक प्रकारे प्राणी वगैरे आपण म्हणूया त्यांचा महत्वाचा रोल असतो. आता हा झाला कीस्टोन स्पेसिसचा इम्पॉर्टंट रोल आहे आणि बहुतेक त्याचा तो 24 ला प्रश्न होता वाटतं. राईट. 23 ला असेल. बरोबर ना? बघ ते काय म्हणलेलं आहे some species eliminated seriously affect the ecosystem this is called म्हणजे काही प्रजाती नष्ट झाल्या किंवा काय म्हणलं इलिमिनेट केल्या किंवा त्या काढून टाकल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात करतात का मग कुठल्या अशा मग त्यांना काय म्हणतात निळा दगड पिवळा दगड लाल दगड कीस्टोन स्पेसिस एक्झाम्पलने लक्षात घ्या. आता बघा पुढे आपण जर बघितलं फाउंडेशन स्पेसिस नावाची एक गोष्ट आहे. फाउंडेशन म्हणजे काय जसं जमिनीचं फाउंडेशन असतं म्हणजे बिल्डिंगचं फाउंडेशन असतं किंवा आपलं अभ्यासाचं फाउंडेशन सुद्धा असतं की आपण बेसिक स्टेट बोर्ड वगैरे करत असतो. तर हे जे सगळे फाउंडेशन आहेत तर त्याच्यामध्ये एक प्रकारे अधिवास निर्माण करणारे किंवा अधिवास राखण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या काही स्पेसिस आपण बघतो. जसं की समजा कोरल रीफ आहे. कोरलच्या बाबतीत तुम्हाला माहिती असेल की मग कोरल आणि झूज अँटेलिया यांच्यामध्ये सिम्बायोटिक एक प्रकारचं रिलेशन असतं. आपण ते बघूया कोरलच्या याच्यामध्ये टॉपिक मध्ये आहे ते. तर एक प्रकारे प्रवाळ जे आहे तर प्रवाळ भित्तिका निर्माण करत एक प्रकारे फाउंडेशन बनवत असतात. फाउंडेशन स्पेसिस म्हणून काम करतात. एक्झाम्पल एवढंच लक्षात राहू द्या. फाउंडेशन स्पेसिस. पुढची स्पेसिस खूप महत्वाची. अम्ब्रेला स्पेसिस वरती क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो. अम्ब्रेला स्पेसिसचं उदाहरण तुम्ही कसं लक्षात ठेवा जस की आपण अम्ब्रेला आता पाऊस पण चालू आहे पावसाळ्याचा ही छत्री आहे समजा आणि ह्या छत्रीमध्ये काय आहे तर एक प्रकारे आपण छत्रीमध्ये काय राहतो उभे राहतो आणि पावसापासून वाचतो म्हणजे एक प्रकारे छत्री आपल्याला प्रोटेक्ट करते आणि कशा महत्वाचं आहे तर एक प्रकारे ओव्हरऑल सगळंच याच्यामध्ये अंतर्गत येत आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बघत असाल की आपलं इव्हन घराचं छत पण आहे. घराच्या छतामध्ये आपण सगळ्यांना आश्रय मिळतो ना. म्हणजे या अम्ब्रेला स्पेसिसला एक प्रकारे आश्रय सुद्धा म्हटलं जातं किंवा अम्ब्रेला म्हटलं जातं किंवा याला एक प्रकारे आपण काय म्हणतो तर याला
कम्प्लीट प्रोटेक्शन असणं खूप गरजेचं किंवा याचा प्रामुख्याने रोल असतो. कसं आहे आपण बघू अम्ब्रेला स्पेसिस किंवा आश्रय प्रजाती नक्की काय आहेत? तर बघा अम्ब्रेला इफेक्ट घडतो याच्या अंतर्गत. अम्ब्रेला इफेक्ट काय आहे? अम्ब्रेला इफेक्ट इट इज द आयडिया दॅट प्रोटेक्टिंग वन स्पेसिस विल हेल्प प्रोटेक्ट टू लार्ज अमाउंट ऑफ ऑकरिंग को-ऑकरिंग स्पेसिस. उदाहरण घेऊ समजून आपण बघा. तर काय आहे ना की 1981 ला एक संकल्पना मांडलेली आणि याच्यानंतर काय तर ही संकल्पना आपल्याला रुजलेली बघायला मिळते. जसं की समजा आता आपण उदाहरण घेऊ. आपल्याकडे काय असतात? टायगर रिझर्व्ह असतात. बरोबर? टायगर रिझर्व्हच का केलेले असतात? कारण का तिथं वाघांच्या प्रजाती असतात. म्हणजे वाघांच्या संख्येत आणि वाघांना आपल्याला प्रोटेक्ट करायचंय. मग एखादा रिजन आहे, एखादा टायगर रिझर्व्ह आपण प्रोटेक्ट केलाय की टायगर म्हणून. याचा अर्थ त्याच्यात काहीतरी टायगर आहेत. समजा 40-50 टायगर आहेत. मग हे 40-50 टायगर प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला बाकीचंही मेंटेन करावं लागतं. म्हणजे टायगरच फक्त ठेवले आणि त्याच्यातले बाकी प्राणी नसतील काही. तर बाकी प्राणी नसतील मग कसं चालणार आहे? म्हणजे याचा अर्थ टायगरला जे खाण्याला घरणं पण लागतील तिथे. इतर प्राणी लागतील काही आणि मग त्या प्राण्यांना खाण्यासाठी सुद्धा गवत वगैरे लागेल किंवा मग बाकीचे वनस्पती वगैरे यायला लागतील. तो याचा अर्थ काय? आपण फोकस कोणावरती करतोय? अम्ब्रेलावरती जो की टॉपला आहे किंवा याला आपण प्रामुख्याने अम्ब्रेला प्रोटेक्शन देतोय. मोठं प्रोटेक्शन टायगरला देतोय. तो टायगरला प्रामुख्याने प्रोटेक्शन दिले. टायगर कॉन्झर्व्ह करायचा आहे. म्हणून आपण बाकीच्या कॉन्झर्वेशन वरती सुद्धा भर देतो. तो याचा अर्थ काय? अम्ब्रेला स्पीसीज म्हणजे काय? एखाद्या स्पीसीजला जर आपण आश्रय दिला अम्ब्रेला स्पीसीज म्हणून, तर त्याच्या अंतर्गत मग सगळेच येतात परत. अम्ब्रेला एक मेन मोठा घटक झाला. टायगर हा प्रमुख घटक झाला. टायगर रिझर्वेशन म्हणजे टायगर रिझर्व्ह जो आहे, टायगर कॉन्झर्वेशन जे आहे, टायगरच्या संदर्भातला जे क्षेत्र आहे, तर त्याच्यामध्ये मग बाकीच्यांचा सुद्धा समावेश येऊन जातो. आपोआप ते काय होतात, तर ते कॉन्झर्व्ह केले जातात किंवा त्यांचं सुद्धा प्रोटेक्शन एक प्रकारे येतं. म्हणजे असं तर नाही होत ना, की मग हरणांची शिकार म्हणजे हरणांची संख्या कमी करण्यावर भर आहे आणि टायगरची वाढवण्यावर भर आहे. तर असं होतं का? तर बिलकुल नाही होत. तर याला आपण एक प्रकारे काय म्हणतो, अम्ब्रेला इफेक्ट मध्ये काय होतं, तर ऑदर स्पेसीसचं सुद्धा मग प्रोटेक्शन त्यामध्ये होऊन जातं. आता आपल्याला पुढची एक संकल्पना बघायची, इकोलॉजिकल सक्सेशन. इकोलॉजिकल सक्सेशन नक्की काय आहे? तर बघा आता इकोलॉजिकल सक्सेशन मध्ये किंवा परिस्थिती अनुक्रमण जर आपण बघितलं, तर यामध्ये प्रामुख्याने एखाद्या ठिकाणी परिसंस्था अस्तित्वात येण्याचे टप्पे म्हणजे कुठल्याही ठिकाणी एखादा समजा भले एकदम उजाड जागा असेल किंवा एखाद्या ठिकाणी आधी काहीतरी होतं आणि परत मग काही कारणास्तव ते नष्ट झालं आणि तिथं आता आपल्याला काहीतरी आणायचंय किंवा आपल्याला एक प्रकारे म्हणतो की सगळी परिसंस्था इकोसिस्टीम जनरेट करायची. तर हे करत असताना त्याच्यात काय होतं की टप्पे असतात ना, हळूहळू टप्पे ते ग्रो होत जातात. आपलं पण इनिशियल असतं. आपल्या प्रिपरेशन मध्ये आपण इनिशियली काय करतो? बेसिक फाउंडेशन आपलं स्टेट बोर्ड वगैरे एनसीईआरटी असेल ते करतो. त्याच्यानंतर हळूहळू आपण रेफरन्स बुक करतो, एक्झाम देत असतो. कधी-कधी इनिशियल आपला फेल्युअर येते एक्झामला. त्याच्यानंतर आपण मग काय हळू अजून अपग्रेडेशन करतो. मग प्रिलिम्स पास होतो, मेन्स पास होतो, इंटरव्ह्यू पर्यंत जातो. कधी-कधी तिथं फेल्युअर येतं. परत आपण पुढच्या टप्प्यात जातो. एक प्रकारे आपण उच्च लेव्हलला जाण्यासाठी आपल्याला बराचसा कालावधी जातो. त्याच्यात वेगवेगळे टप्पे असतात. सेम आपल्याला इकोसिस्टम मध्ये सुद्धा काही टप्पे बघायला मिळतात. त्या टप्प्यांमध्ये जर बघितलं तर एक आहे प्रायमरी इकोलॉजिकल सक्सेशन किंवा एक प्रकारे परिस्थिती आपल्याला संक्रमण एक म्हणतोय आपण ते. तर ते सक्सेशन नक्की कसं होतंय? तर कधीही अस्तित्वात नाही असा प्रदेश किंवा कधीही तिथं काहीच नव्हतं. एकदम उजाड प्रदेश आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी काहीच नव्हतं. जसं पृथ्वी समजा अस्तित्वात आली बऱ्याच ठिकाणी काहीच नव्हतं. तर मग त्या ठिकाणी काय होऊ शकतं? तर नव्याने येणाऱ्या प्रजातीला ही फर्स्ट टाइम एखादी तिथं प्रजाती येईल. एखादी सजीव प्रजाती तिथं येईल फर्स्ट टाइम तर त्या प्रजातीला पायोनियर स्पेसीज म्हटलं जातं. प्रणिती स्पेसीज म्हटलं जातं. प्रणिती स्पेसीज कोणाला म्हणायचं? पायोनियर स्पेसीज कोणाला की ज्या ठिकाणी आधी काहीच नव्हतं त्या ठिकाणी येणाऱ्या प्रजाती. मग त्यांची एक्झाम्पल आहेत का आपल्याकडे? येस आहेत. कुठल्या? मॉस आणि दगडफूल. मॉस आणि दगडफूल. आता मॉस आणि दगडफूल किंवा तुम्ही याच्यामध्ये बघाल की अल्गे आणि लायकेन वगैरे तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये फोटो वगैरे एकदा गुगल करून बघायचा. मॉसेस आणि दगडफूल नक्की काय आहे त्याच्यामध्ये किंवा लायकेन वगैरे काय आहे? तर हे झाली प्रायमरी. जिथं काहीच नव्हतं तिथं येणारे पहिले कोण असतात? तर प्रणिती प्रजाती असतात, पायोनियर स्पेसीज असतात. त्यांचे एक्झाम्पल म्हणजे हेच असतात प्रामुख्याने. मग आता हे आपल्या ह्याच्यामध्ये पण झालं ना, आपण बॉटनी वगैरे मध्ये बघतो की वनस्पती वगैरे मग कसं कसं कोणत्या कोणत्या वनस्पती निर्माण झाल्या, कशामधून काय निर्माण झालं, हे त्याचे टप्पे झाले. आता इथे एन्व्हायरमेंट मध्ये आपण बघतो की समजा आता सेकंडरी सक्सेशन द्वितीयरित्या मग सेकंडरी मध्ये कोण येतं? ऑलरेडी एक प्रदेश होता, तिथं बरंच काय काय होतं.
पण काही कारण समजा आग लागली किंवा काहीतरी एकदम नष्ट झालं वगैरे, भूकंप वगैरे झाला किंवा इतर गोष्टींमुळे ते नष्ट झालं. म्हणजे सजीवांचं अस्तित्व होतं, पण काही कारणास्तव तिथलं अस्तित्व काय झालंय, नष्ट झालंय. आणि हे नष्ट झाल्यामुळे काय झालंय, तर एक प्रकारे तिथं पुन्हा नव्याने अधिवास निर्माण झाला असेल. पुन्हा नव्याने तिथं काही येत असेल तर ते सेकंडरी सक्सेशन असतं. म्हणजे ऑलरेडी तिथं कोणीतरी होतं आणि मग काहीतरी परत तिथं आलेलं बघायला मिळतं. तर हे इकोलॉजिकल सक्सेशन आपल्याला बघायला मिळतं. मग त्याचे जर टप्पे आपण बघितले, आता हे 2 प्रकार बघितले आणि याच्यामध्ये ओव्हरऑल टप्पे आपण बघूया. हे टप्पे कसे आहेत? साधारणतः आपण जर बघितलं तर एखादी जागा असते, तर त्या ठिकाणी काहीच नसतं. ते एकदम उजाड असते. उजाड असते म्हणजेच न्यूडेशन असतं तिथं. म्हणजे तिथं काहीच अस्तित्वात नसतं. म्हणजे तिथं निष्पादन होतं. म्हणजे तिथं काय एक प्रकारे, तर ते एक प्रकारे एकदम फ्लॅट लँड आहे किंवा एक प्रकारे बॅरन लँड आहे किंवा एकदम उजाड प्रदेश आहे. मग तिथं एंट्री होते, इन्व्हेजन होतं. कोणी जर तिथे एंट्री मारतं लगेच. इन्व्हेजन झालं. मग इन्व्हेजन झालं तर इन्व्हेजन कसं होतं? एंट्री कशी होती कोणाची? एक प्रकारे स्थलांतर होऊन म्हणजे मग काही हवेमधून बीज आले, काही कुठल्या माध्यमातून ते वाहत आले, वाऱ्यामुळे ते वाहत आले. बीज असेल, कवक, बुरशी असेल, तर ह्या वाहत येतात. मग यालाच आपण काय म्हणतो, एक प्रकारे प्रणेत्या स्पेसिस म्हणतो किंवा ते पायनर स्पेसिस म्हणतो. एखाद्या ठिकाणी जर न्यूडिशन असेल वगैरे, तर तिथं येणाऱ्या हा स्पेसिस. मग ते लायकेन मॉसेस आहेत. आणि स्थापना होती, तर एस्टॅब्लिशमेंट होऊन जातं. स्थापना होते. कोणाची होती स्थापना? तर ह्या जीव प्रजातींची स्थापना होते तिथं. म्हणजे एक प्रकारे एखादा मोकळी जागा होती आणि या मोकळी जागेमध्ये एंट्री केली आणि इथं मग आता ते उगायला लागले. ठीक आहे, उगले. त्याच्यानंतर काय होतं, की त्यांचा समूह निर्माण होतो, समूह. आणि मग हे समूह निर्माण झाला, की हळूहळू काय होतं, इतर प्रजातींची त्याच्यामध्ये एंट्री होते आणि मग इतर प्रजातींमध्ये मग भरपूर त्याच्यामध्ये येत जातात. आणि त्यानंतर काय होतं, की एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते. म्हणजे मग काय होतात, की अनेक प्रजाती याच्यामध्ये येतात. अनेक इतर प्रजाती त्याच्यामध्ये येतात. त्यांच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते आणि ही कॉम्पिटिशन निर्माण झाली, स्पर्धा होते ना. स्पर्धा कशासाठी होईल? समजा असं म्हणूया, एखादं कुरण आहे आणि एखाद्या कुरणामध्ये काय झालं, हरणं पण खूप सारे आले, वनगाई पण आल्या, ससे पण खूप आले. तर गवत खाण्यासाठी त्यांच्यात कॉम्पिटिशन लागेल ना. मग त्या केसमध्ये काय असतं, की जो स्ट्रॉंग असतो किंवा जो टिकून राहतो तिथे तोच राहणार. बाकीचे वीक आहेत, एकतर वीक मरून जातील किंवा निघून जातील तिथून. मग वीक वाले निघून गेले, स्ट्रॉंग वाले तिथं राहिले, तर तिथं स्टेबल वातावरण तयार होतं. वीक निघून गेले, स्ट्रॉंग राहिले. म्हणजेच काय ना, एक प्रकारे जेव्हा कॉम्पिटिशन होते, कॉम्पिटिशन झाले की काय होते, प्रतिक्रिया येते. रिएक्शन काय होते? रिएक्शन म्हणजे काय, वीक वाले स्थलांतर होतं, निघून जातात किंवा मरून जातात, स्थलांतर होतं. असा टप्पा असतो की जिथं कॉम्पिटिशन नंतर एक प्रकारे प्रतिक्रिया येते आणि ती प्रतिक्रिया आल्यानंतर तिथे एक प्रकारे स्थिरीकरण होतं, स्टॅबिलायझेशन होतं. म्हणजे एक प्रकारे तर ती आता ओव्हरऑल ग्रासलँड जी आहे तर ती काय झाली, ओके झाली. हरणांचंच मेजॉरिटी वातावरण आहे. बाकीचे निघून गेले आणि बाकी हरणावरती जगणारे दुसरे प्राणी बघायला मिळतात. आता हा जो टप्पा आहे तर तो स्थिरीकरणाचा टप्पा आपल्याला बघायला मिळतो. इथं आपल्याला हे एक प्रकारे स्टॅबिलायझेशन झालेलं बघायला मिळतं. मग ते ट्रॉपिकल एव्हरग्रीन फॉरेस्ट असू द्या किंवा इतर ग्रासलँड असू द्या, तर तिथं ते झालेलं आहे सध्या. किंवा आपण विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सुद्धा एखादं वन बघितलं, तर तिथे सुद्धा असं हे आपल्याला क्लायमॅक्स पिरियड बघायला मिळतो. क्लायमॅक्सला तो टप्पा आलेला आहे. म्हणजे एखाद्या जागी काहीच नव्हतं. तिथपासून ते एकदम परत स्थिर लेवलला येईपर्यंत त्याच्या पुढे वेगळी डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. वेगळं काहीतरी होणार नाही. जे आहे ते वर रेग्युलर चाललंय. तर याला आपण म्हणतो क्लायमॅक्स टप्पा किंवा हा एक प्रकारे इकोलॉजिकल सक्सेसचा शेवटचा टप्पा आपण याला म्हणत असतो. क्लायमॅक्स टप्पा आपण त्याला म्हणतो. तर ह्या गोष्टी आल्या का लक्षात तुम्हाला? समजतंय का? इथपर्यंत क्लिअर आहे? तुषार, समजतंय? गुंजन, अभिजित, वैष्णवी, हम्म, समजतंय? Yes. तर सगळ्यात महत्वाचं काय, की हे जे टप्पे आहेत, तर ह्या टप्प्यावरती वेगवेगळे प्रश्न आपल्याला येतात. आपण अगेन म्हणतो की हे खूप बेसिक बघतोय आपण आणि कदाचित काही वेगळ्या जर फॅक्च्युअल गोष्टी असतील, तर फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला म्हणजे त्या तुमच्या लेवलला तुम्ही करू शकता. काही गोष्टी त्या आपल्याला जमतील म्हणजे त्या आपल्या लेवलला आपण करू शकतो. पण काही संकल्पना गोष्टी जर आपण केल्या आणि सोपं आहे अगेन म्हणजे ना, हक्काचे मार्ग घ्यायला हा विषय खूप भारी आहे. ठीक आहे, कधी-कधी एखादा फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो, की त्याच्यात काहीतरी एक वेगळं विचारलं जातं आपल्याला. तर मग ते थोडंसं व्हॅरी होऊ शकतं. पण आपल्याला ना संकल्पना समजल्या की मग सोपं
होऊन जातं. आता इकॉलॉजिकल सेक्शन बघितलं. आता पुढचा थोडासा पार्ट एकदम सोपा आहे. एकदम सोपं म्हणजे काय, ह्याच्यात काही कन्सेप्ट नाहीयेत. जसं की इकोसिस्टमचे आपण इनिशियली एक चार्ट बघितला होता, प्रकार बघितले होते. तर त्या प्रकारांमध्ये आता आपल्याला प्रामुख्याने काय बघायचंय, तर हे डिटेलमध्ये थोडेसे प्रकार बघायचे आणि डिटेलमध्ये कसे बघायचे, तर aquatic इकोसिस्टम आपण बघितले. aquatic इकोसिस्टम मध्ये आपण लेंटिक, लोटिक हे बघितलं होतं. म्हणजे गोडे पाण्यात प्रामुख्याने काय लागणार आहे, सूर्यप्रकाश आणि पोषण द्रव्य. मग त्याच्यात लेंटिक आणि लोटिक बघितलं. लोटिक म्हणजे काय, प्रवाही जल बघितलं होतं आपण, नदी, ओढे, नाल्या वगैरे आपण हे पाहिलेले. तर त्याच्यात काही विशेषतः आपल्याला पाठांतर वगैरे गरजच नाही. फक्त लेंटिक, लोटिक काय मग कशाला म्हणतात किंवा प्रवाही आणि स्थिर कशाला म्हणतात एवढं समजलं, दॅट्स इट, इनफ आहे ते. नंतर आपण ट्रान्झिशनल मध्ये बघूया. ट्रान्झिशनल मध्ये आपण कुठे बघितले होते, इकोटोनच्या माध्यमातून आपण काही घटक बघितले होते, जसं की खाडी, एस्च्युरी आपण म्हटलं होतं. तर ट्रान्झिशनल ज्या ठिकाणी झोन असतो, तर ट्रान्झिशनल झोन जिथं असतो म्हणजे दोन घटक जेव्हा एकत्र येतात, तर तिथली बायोडायव्हर्सिटी खूप बेस्ट असते किंवा खूप रिच असते. तर रिच बायोडायव्हर्सिटी कुठं असते, तर ट्रान्झिशनल झोन जिथं असतो तर तिथं जास्त असते. मग रिच झोन कुठले कुठले आहेत, तर फॉर एक्झाम्पल बघा, एस्च्युरी जिथं की खारं आणि गोड पाणी मिक्स होतंय तर तिथं, किंवा दलदली प्रदेश, वेटलँड जिथं की काय आहे ना, तर खूप पाणी पण नाही आणि खूप एकदम कडक जमीन पण नाही, दलदल आहे तिथं. तर तिथं सुद्धा विपुल प्रकाश वगैरे त्याच्यामुळे जैवविविधता आपल्याला बघायला मिळते. किंवा स्वॅम्प, मार्शेस, बॉक्स हे त्याचे उदाहरण आहेत. दलदलीय जमिनीचे किंवा दलदलीय लँडचे, वेटलँड आपण म्हणतो त्याला, तर त्याचे उदाहरण आहेत. इथं आपल्याला जास्त बायोडायव्हर्सिटी बघायला मिळते. त्याच्यानंतर बघा, आपण जर इतर प्रकारामध्ये जर बघितलं, तर सागरी परिसंस्था, आणि सागरी परिसंस्थेमध्ये सुद्धा आपल्याला लेंटिक प्रकारची परिसंस्था बघायला मिळते किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारे सागरी परिसंस्थेमध्ये मग आपल्याला इतर त्याच्यातला डिटेल घटक बघायला मिळतो. तर बघा, ओव्हरऑल जर बघितलं आपण लेंटिक मध्ये, आपण स्थिर म्हणतो, तर लेंटिकचे हे डायग्राम उदाहरण लक्षात घ्या. जर समजा एखादा तलाव आहे, तलावामध्ये जर आपण पाहिलं तर काय होईल, सूर्यप्रकाश एका लिमिट पर्यंत जाईल आतमध्ये किंवा खूप खोलवरती जाणार नाही. मग त्याचे तीन भाग पकडले. बघा, तुम्हाला तुमच्याकडे असल्या डायग्राम मध्ये पण डिटेल कदाचित नसेल दिसत, इथं स्क्रीनवरती मी सांगतो. तर साधारणतः एखादा हा जलाशयाचा भाग आहे. तर हा जो जलाशयाचा भाग आहे, तो ओव्हरऑल याच्यामध्ये, आता इथं कोणता पेन चालेल, हा ठीक आहे. तर एक लिटोरल भाग असतो आणि एक असतो अं, मधला भाग. मग हा जो लिटोरल भाग आहे तर साधारणतः तो किनारवर्ती भाग आहे. किनारवर्ती भागाच्या बाबतीत जर बघितलं, तर तिथं किनाऱ्यावरती सुद्धा आपल्याला जैवविविधता बऱ्यापैकी बघायला मिळते. पण त्याच्यामध्ये जर बघितलं, तर इथं हा जो मधला झोन आहे, तर फोटिक झोन त्याला म्हटलं. तर फोटिक झोन म्हणजे काय, तर ज्या झोन मध्ये जास्त सूर्यप्रकाश मिळतो, तर त्या जास्त सूर्यप्रकाशामुळे सुद्धा आपल्याला एक प्रकारे जैवविविधता बघायला मिळते. पण मग जसं खाली जाऊ तर तसा अफोटिक झोन बघायला मिळतो. म्हणजे इथं सूर्यप्रकाश नसणारा झोन बघायला मिळतो किंवा तो कमी असतो. तर तिथं एक प्रकारे काय ना, की फोटोसिंथेसिस किंवा रेस्पिरेशन जे आहे, तर एक प्रकारे जे कंपोजिशन आहे, तर तिथले म्हणजे बॅक्टेरियाज आहेत, तर ते बॅक्टेरियाज काय करतात, तर ते खाली फोटोसिंथेसिस वगैरे करत असतात किंवा त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया असतात. पण त्याच्यामध्ये काही वनस्पती आपल्याला बॉटमला बघायला मिळत नाहीत. कारण का, तिथपर्यंत सूर्यप्रकाशच नाही गेला तर त्या वनस्पती टिकणार नाहीत. त्यामुळे तिथं आपल्याला जैवविविधता कमी बघायला मिळते. तर हे स्थिर पाण्यामध्ये झालं. वाहतं पाणी असेल तर ठीक आहे. एक्सचेंज होणार आहे. पाणी म्हणजे उथळ वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर हे झालं याच्यामध्ये. त्यानंतर आहे सागरीमध्ये, आपण जसं म्हणलं की फोटिक झोन साधारणतः 100 ते 200 मीटर. आपण याच्यामध्ये पण बघितलं ना इनिशियली, की 200 मीटर पर्यंत जैवविविधता आपल्याला जास्त बघायला मिळते. तसंच इथं आहे. तर आपण याच्यामध्ये पाहिलं तर फोटिक झोन किंवा युफोटिक झोन त्याला म्हटलं तर सूर्यप्रकाशाची किरणं जिथपर्यंत पोहोचतात तर तो आहे. आणि पाण्याची स्वच्छता कशी, पाणी किती ट्रान्सपरंट आहे किंवा किती गढूळ आहे, त्याच्यानुसार सुद्धा सूर्याची किरणं पोहोचायला आपल्याला त्याचा परिणाम बघायला मिळतो. अफोटिक झोन प्रामुख्याने काय, सूर्यप्रकाश येत नाही, सूर्यप्रकाशाचा अभाव आहे. आणि एक बेंथिक झोन असतो. बेंथिक झोन म्हणजे काय, समुद्र तळावरचा एकदम बॉटमचा भाग, एकदम शेवटचा टप्पा. तर तिथं समुद्र तळावरती, तळाच्या पृष्ठभागावरती एकदम अंधार वगैरे असतो पूर्ण, आणि त्याच्यामध्ये काही मोजकेच बॅक्टेरिया वगैरे आपल्याला उपलब्ध असलेले बघायला मिळतात. आता ओव्हरऑल समुद्राच्या इकोसिस्टीम मध्ये जर बघितलं, तर फायटोप्लॅन्क्टन किंवा प्लॅन्क्टोन आपण त्यांना म्हणतो. प्लॅन्क्टन मध्ये दोन प्रकार आहेत, फायटोप्लॅन्क्टन आणि झूप्लॅन्क्टन, हे दोन प्रकार आहेत. मग फायटोप्लॅन्क्टन स्वयंपोषी असतात, कारण का, फायटो आहेत ना, वनस्पती त्या. आणि झूप्लॅन्क्टन हे छोटे छोटे खूप मायक्रो हे प्राणी असतात. मग फायटोप्लॅन्क्टन स्वयंपोषित, तर हे प्लवंग जे आहेत ते सूक्ष्म असतात.
अन्न साखळीत त्यांचा महत्वाचा रोल असतो, कारण समुद्रामधली जी अन्न साखळी आहे तर ती सुरुवातच होते फायटो किंवा झू प्लॅन्क्टन पासून, प्रामुख्याने फायटोप्लॅन्क्टन पासून. आणि नंतर मग मोठमोठे मासे वगैरे ते ओव्हरऑल म्हणजे यांच्यावर छोटे ऑर्गॅनिझम, त्या छोट्या ऑर्गॅनिझम किंवा छोटे मासे, छोटे मासे मोठे मासे, असे एक प्रकारचे आपल्याला ही इकोसिस्टम बघायला मिळते इथे. एक अन्न साखळी बघायला मिळते. आणि हे जे फायटोप्लॅन्क्टन्स असतात, फायटोप्लॅन्क्टन म्हणजे एक प्रकारे आपल्या भाषेत आपण समजून घेऊ की शैवालच समजून घ्या. एक प्रकारे शैवाल आहे. आणि हे शैवाल एक प्रकारे कार्बन ऍब्सॉर्प्शनचं, कार्बन सिंकिंग म्हणून सुद्धा महत्वाचा रोल प्ले करतं. तर हे फायटोप्लॅन्क्टन इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी, कार्बन सिंक म्हणून त्याचा महत्वाचा रोल राहिलेला CO2 शोषण त्यामध्ये करून घेत असतं. आता हे फायटोप्लॅन्क्टन्स वगैरे आले. नेक्टॉन्स नावाचे सुद्धा काही घटक असतात. हे नेक्टॉन्स कोण आहेत? तर हे क्रियाशील आहेत, होऊ शकतात, किंवा सागरामधले काही जे भक्षक आहेत किंवा आपल्याला प्रामुख्याने जे आपण म्हणतो की कंझ्युमर्स आहेत, तर ते कंझ्युमर्स एक प्रकारे नेक्टॉन्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. प्लॅन्क्टॉन्स, नेक्टॉन्स हे जे आहेत तर ते त्यांच्या कृतीमुळे किंवा त्यांच्या कार्यावरून ते ओळखले जातात, वेगळे केले जातात त्यामध्ये. हे ते घटक झाले. त्याच्यानंतर बेंथॉस असतात. बेंथॉस हे समुद्र तळावरचे गाळामध्ये असणारे काही सजीव असतात, काही बॅक्टेरिया असतात. ही नावं लक्षात राहू द्या. या नावांवरती इन जनरल आपल्याला विचारतं. खूप डिटेल वगैरे त्याच्यामध्ये काही विचारलं जात नाही. विशेष आवश्यकता त्याच्यामध्ये नाही आपल्याला, की असं म्हणजे काहीतरी विचारतील वगैरे. इन जनरल आपल्याला ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत. आता बघा आपल्याला पुढे पाणथळ प्रदेश वगैरे किंवा रामसरच्या संदर्भात काही गोष्टी याच्यामध्ये बघायच्या, आपण ते बघूया. आतापर्यंत आपलं बऱ्यापैकी कन्सेप्च्युअल पार्ट संपलाय. पुढे आपल्याला काही फॅक्च्युअल पार्ट बघायचा आहे. तर तो फॅक्च्युअल वाला पार्ट बराचसा आहे, म्हणजे तो एकदम पटपटा समजून जाईल किंवा त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या समजतील, किंवा रिसेंट मधला आपण काही सर्वेचे काही एक्झाम्पल्स वगैरे ह्या काही गोष्टी त्यामध्ये घेतलेल्या आहेत. ठीक आहे, येस. बघा, पाणथळ परिसंस्था किंवा त्याला आपण म्हणतो वेटलँड, करंट मध्ये नेहमी असतं. किती पाणथळ प्रदेश आहेत, किती पाणथळ प्रदेशाला रिकमेंडेशन केलंय वगैरे वगैरे हे आपण पाहत असतो. ठीक आहे, बघा आता पाणथळ परिसंस्था. पाणथळ म्हणजे काय? नावातच आहे वेट लँड. एखादी जमीन आहे, एखादी जमीन आहे आणि ती काय आहे? वेट आहे, ओलसर आहे. आणि ओलसर कशी आहे? दलदल आहे. तुम्ही कधी वेटलँड बघितलं असेल, काळाचा प्रदेश वगैरे कधी बघितलाय, पाहिला असेल, तर ती वेट असते आणि ती कायमचीच वेट असते. मग ही जी वेटलँड आहे तर त्याचे काही पॅरामीटर्स आहेत, काही डेफिनेशन्स आहेत. मग ते आपल्याला माहिती पाहिजे का? तर येस, माहिती पाहिजे. तर त्याच्यासाठीच एक आपल्याकडे करार आहे, रामसार करार. रामसार कॉन्व्हेन्शन आपण त्याला म्हणतो. तर हा जो रामसार करार आहे, तर रामसार कराराच्या नुसार, रामसार करार काय आपण तो बघूच पुढे. तर या रामसार करारानुसार डेफिनेशन काय केली, कुठल्या जमिनीला वेटलँड म्हणायचं, तर मार्शलँड, फेनलँड, पीट्सलँड, नॅचरल असू शकते किंवा नैसर्गिक, आपलं नैसर्गिक किंवा कृत्रिम पण असू शकते वेटलँड. मग नॅचरल किंवा कृत्रिम मध्ये म्हटलं तर एक प्रकारे पीट्सलँड वगैरे त्या नॅचरल झाल्या. कृत्रिम म्हटलं तर प्रामुख्याने काय झालं, मासे शेती किंवा मग एक प्रकारे भात शेती जे करतो आपण, मत्स्य शेती किंवा भात शेती केली जाते, तर ती सुद्धा एक प्रकारे वेटलँड म्हणून आपल्याला पाहायला मिळते. तर मग ह्या वेटलँडचं इम्पॉर्टन्स काय, नक्की त्यांचं स्वरूप कसं आहे वगैरे, हे सगळं आपण बघूया. डेफिनेशन मध्ये प्रामुख्याने काय म्हणले रामसर करारामध्ये, एखादे समजा वेटलँड आहे, एखाद्या ठिकाणी जर समजा पाण्याचा काही साठा वगैरे झालेला आहे, तर ती जमीन स्थायी असेल किंवा अस्थायी, म्हणजे फिक्स असेल किंवा मग त्याच्यामध्ये त्याच्यात काही बदल वगैरे होत असतील, किंवा स्थिर असेल किंवा प्रवाही जलसाठा आहे, वाहणारं पाणी सुद्धा असू शकतं, थोडंफार हळूहळू वाहते, पण त्याच्यात कुठले घटक इन्व्हॉल्व आहेत. तर ओहोटीच्या वेळी 6 मीटर पेक्षा जास्त खोल नसणारं पाणी, म्हणजे काय, समुद्रकिनारी समजा हा समुद्र आहे आणि इथं समजा आपण म्हणूया की भरती इथपर्यंत येते, हे भरती झाली, आणि ओहोटी इथं, ओहोटी. मग जेव्हा समुद्राला ओहोटी आली आणि किंवा इकडे भरती आली आणि हा किनारा आहे समजा, तर मग ओहोटी आली समुद्राला आणि समुद्राला ओहोटी जेव्हा येते आणि जो पाण्याचा पर्टिक्युलर एरिया आहे, मग एरिया समजा आपण जर इथं एखादा ड्रॉ केला, हा ग्रीन ह्याने ड्रॉ केला, आणि तिथं जर पाणी साठलेलं आहे, तर ते पाणी साठलेलं जर बघितलं तर त्याची खोली किती आहे, त्या खोलीवरून ती वेटलँड आहे किंवा नाही हे ठरवलं जातं. मग साधारणतः हे पाण्याचं ठिकाण आहे आणि याची खोली जर समजा
काय आहे, 6 मीटर आहे किंवा मग 4 मीटर आहे, 5 मीटर आहे, 3 मीटर आहे. तर ती खोली जर तेवढी असेल तर तिला वेटलँड म्हटलं जातं. 6 मीटर पेक्षा जास्त खोल नसणारे, तर 6 मीटर पेक्षा जास्त खोल असेल तर त्याला वेटलँड नाही म्हटलं ना. हा क्रायटेरिया कशामध्ये लावलाय, रामसार कन्व्हेन्शन नुसार लावलेला आहे. ही डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायची. आता बघा, पीटलँड्स वगैरे प्रामुख्याने काय आहेत? साठलेलं पाणी, मृत कुजणाऱ्या वनस्पती, जाड मृदेचा थर असतो, अतिरिक्त पाण्याचं शोषण असतं. म्हणजे पीटलँड्स तुम्ही काँगो वगैरे हे प्रदेश बघितलाय का? म्हणजे आपल्या ह्याचं आपण म्हणतो की डेमोक्रॅटिक काँगो नदीच्या तिथलं खोरं वगैरे जे आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर हे बघितलं असेल, आपल्या अमेझॉन नदीचं खोरं वगैरे, तर ते एकत्रित जर बघितलं तर ते खूप मोठं काय आहे, तर एक प्रकारे पीट प्लॅन वगैरे. मँग्रोव्ह मध्ये आपण जर पाहिलं तर हे जे आहे, वेटलँडचं प्रमाण मँग्रोव्ह मध्ये म्हणजे मँग्रोव्ह आणि वेटलँड एक प्रकारे सिमिलरच आपण त्याला म्हणतो किंवा एकमेकाला ते पूरक आहे. तो आपण काय काय बघितलं आता, ते एक प्रकारे रामसर करारानुसार डेफिनेशन आपण बघितली. ही जी डेफिनेशन आहे, तर ही डेफिनेशन आपल्याला महत्वाची. त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण पेटलँड्स वगैरे याचे प्रकार बघितले, त्यांचे फोटोज वगैरे आपण नेटवरून पाहिले. आता बघा, आपण जर याच्यामध्ये बघितलं, ही खारफुटी वने जी आहेत किंवा मँग्रोव्ह आहेत, तर मँग्रोव्हचे फायदे असतात. मँग्रोव्ह जी वनस्पती आहे ना, तर वनस्पतीवर उपजीविका तर होते, त्याच्यापासून त्याचे उत्पादनं किंवा त्याच्यापासून आपल्याला बायोसाठी आपल्याला जास्त बघायला मिळते, किंवा अजून काय, पूर वादळांपासून सुद्धा एक प्रकारे संरक्षण आहे, कारण का त्या ज्या वनस्पती आहेत तर त्या उपटून निघत नाहीत. म्हणजे जर समजा खूप लाटा जोरजोराच्या आल्या तर त्या लाटांना एक प्रकारे ऍब्सॉर्ब करण्याचं काम किंवा त्या लाटांची गती कमी करण्याचं काम सुद्धा मँग्रोव्ह करत असतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला फायदा होतो. वादळापासून सुद्धा जोरदाराचे वारे सुद्धा थांबवण्याचं काम किंवा कमी करण्याचं त्याची तीव्रता हे मँग्रोव्ह करत असतात. आणि एक प्रकारे कार्बनचा साठा म्हणून आहे, औषधी म्हणून पण त्याची उपजीविका आहे. तर हे वेटलँड मध्येच असणारी खारफुटी वन किंवा खारफुटी जंगल आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता बघा, ओव्हरऑल आपल्या वेटलँडच्या बाबतीतली जर आकडेवारी बघायचं झालं तर आपल्याकडे बघा, आपल्याकडे फॉरेस्टच्या रिपोर्ट नुसार तर नाही, पण एक गुगल करत असताना एक डेटा मिळाला. तर वेटलँड ऍटलस 2024 म्हणून एक डेटा मिळाला. तर ओव्हरऑल भारतामध्ये वेटलँडचा जर एरिया बघितला, या दलदली प्रदेशात जर एरिया बघितला आपल्या भारतामधला, तर तो साधारणतः 5.12% क्षेत्र आपल्याला बघायला मिळतं. आपल्या ओव्हरऑल क्षेत्रफळापैकी 5.12% एवढं क्षेत्र आहे ते. आणि याच्यामध्ये ओव्हरऑल वेटलँडचं जर आपण रँकिंग बघितलं, कुठल्या राज्यात किती जास्त वेटलँड आहे, तर त्याच्यामध्ये एकूण जर प्रदेश म्हणलं, इनलँड आणि कोस्टल मध्ये, म्हणजे समुद्रकिनारी सुद्धा दलदली प्रदेश आहेच ना, पण आतमधल्या भागात सुद्धा दलदली प्रदेश जर बघितला तर तो गुजरातमध्ये जास्त आहे. तर गुजरातमध्ये का जास्त आहे? इव्हन तुम्ही रन ऑफ कच्छ मध्ये जर फोटो बघा तुम्ही, तर तिथं दलदली प्रदेश आहे खूप सारा. आणि तिथलं तुम्ही मिलिटरी जीवन वगैरे, मिलिटरी लाईफ पण बघा कसे आहे, तिथे सैनिक कसे राहतात, कसलं लाईफ आहे तिथलं हे बघा, गुगल करून बघा, आयडिया येऊन जाईल. तर रन ऑफ कच्छचा भाग आणि ओव्हरऑल जो कोस्टल रिजन आहे, तर त्याच्या माध्यमातून गुजरातमध्ये सगळ्यात जास्त वेटलँड आहे. नंतर वेस्ट बेंगॉल, आपल्याला गुजरात वाटणार नाही एक नंबरला, गुजरात आहे रन ऑफ कच्छमुळे. आणि वेस्ट बेंगॉल 2 नंबरला आहे. 3 नंबरला मध्य प्रदेश आहे. एमपी सुद्धा 3 नंबरला वाटणार आहे. 4 नंबरला महाराष्ट्र आहे. वेटलँडच्या टोटल एरियामध्ये इनलँड आणि कोस्टल. आणि कोस्टल मध्ये विचार केला तर गुजरात आहे. इनलँड मध्ये म्हणलं तर मग वेस्ट बेंगॉल 1 नंबरला आहे, कारण का सुंदरबन हा मेजॉरिटी इनलँड मध्ये बघायला मिळतो. जरी कोस्टलला काही भाग असला तरी तो इनलँड मध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतो. आणि नंतर मग दोन दोन मध्ये तो आपल्याला एमपी आहे. तर टोटल मध्ये गुजरात, टोटल मध्ये 2 नंबरला वेस्ट बेंगॉल, असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे झालं दलदली प्रदेशाच्या बाबतीतली आकडेवारी. आता ऍक्च्युअल आपल्याला रामसर करार बघायचा आहे. रामसर करार नक्की आहे काय? नक्की काय सांगितलं त्याच्यामध्ये? आता रामसर करार झाला कधी? 1971ला. कुठे झाला? रामसर हे ठिकाण आहे इराणमध्ये. इराणमध्ये सुद्धा कुठे आहे? मग इराणच्या नदन साईडला आहे. इराणच्या नदर साईडला म्हणजे कॅस्पियन सी जिथे आहे ना, कॅस्पियन सीच्या बरोबर तिथं बॉर्डरला बघायला मिळेल तुम्हाला. तर हा रामसर ठिकाण आहे इराणमध्ये. 1971ला एक परिषद भरली. जे दलदली प्रदेश आहेत, तर दलदली प्रदेशांच्या प्रोटेक्शनसाठी, दलदली प्रदेशांचं महत्व लक्षात आणण्यासाठी, दलदली प्रदेशांमध्ये त्यांच्या कॉन्झर्वेशनसाठी काही प्रोग्राम राबवण्यासाठी प्रामुख्याने एक करार झाला. आणि कराराच्या माध्यमातून आपण बघतो की हा वेगवेगळ्या देशांनी ऍक्सेप्ट केला. त्याच्यामध्ये बघितलं त्याचा अंमल 1975ला सुरू झालाय. 160 देशांनी तो सुरुवातीला अंमल केलाय. 2 फेब्रुवारी 71ला ही परिषद भरली होती किंवा हा करार पास केला. आणि 2 फेब्रुवारीला हा दिवसच आपण काय मानतो की जागतिक दलदलीय
दिवस किंवा आपण वर्ल्ड वेटलँड डे म्हणून साजरा करत असतो 2 फेब्रुवारी हा दिवस. तर जागतिक पाणथळी दिवस किंवा वर्ल्ड वेटलँड डे म्हणून आपण साजरा करतो. या दिवसाला आपण स्वीकार एक प्रकारे कधी केला? 1 फेब्रुवारी 1982 ला केलेला आहे. तर हा जो करार आहे तर आपण म्हणजे ओव्हरऑल एक प्रकारे आपण हा स्वीकार केलेला आहे. तर आपण याच्यासाठी प्रयत्न करत असतो. ठीक आहे? समजलं. आता एक लक्षात घ्या, की रामसर कराराचा आपण उद्देश वगैरे म्हणलं की ठीक आहे. वेटलँडचं संवर्धन वगैरे करणं. पण त्याच्यात अजून काही घटक होते. ते आपल्याला वाटणार नाहीत, पण ते लक्षात ठेवायचे. कसं? तर वॉटरफॉल बर्ड्स जे आहेत, पाणपक्षी जे आहेत, की जे आपण म्हणतो ना मायग्रेटरी बर्ड्स येतात, त्या पाण्यावरती त्याच ठिकाणी तिथं ते जगत असतात. तिथलेच ते छोटे-छोटे मासे खाणं, तिथले किडे वगैरे खाणं आणि ते त्या इकोसिस्टमला चांगल्यापैकी मेंटेन करण्याचं काम करतात. तर अशा प्राण्यांचं संवर्धन करणं, प्राण्यांचं नाही, अशा पक्ष्यांचं संवर्धन करणं, हे याच्यामध्ये या करारामध्ये अंतर्भूत आहे. त्याचबरोबर त्यांचा ओव्हरऑल धोरणी वापर करणं. धोरणी वापर करणं म्हणजे काय? ओव्हरऑल वेटलँडचा धोरणात्मकदृष्ट्या वापर करणं. म्हणजे असं नाही की काहीतरी डिग्रेडेशन, काहीतरी त्याचा ऱ्हास करणं, नाश करणं, तर धोरणात्मक वापर करणं. युनेस्कोचं काम काय? तर याची डिपॉझिटरी म्हणून काम करते. रामसार कराराची पतपेढी म्हणून किंवा डिपॉझिटरी कोण आहे? युनेस्को आहे. वाटणार नाही आपल्याला, लक्षात ठेवायचं. युनेस्को ही याची डिपॉझिटरी म्हणून काम करते. आणि ह्या रामसारच्या कराराच्या अंतर्गत जर बघितलं तर एक रामसार यादी येत असते. आणि रामसार यादी येत असते तर ती काय असते नक्की? तर त्याच्यात वाईज यूज करण्यासाठी, एक प्रकारे यादी जाहीर करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मदत करण्यासाठी याद्या पब्लिश केल्या जातात. ठराविक एरिया हा रामसार कराराच्या अंतर्गत येतो. ठराविक साईट रामसार कराराच्या अंतर्गत आहे. मग त्याला काहीतरी प्रोटेक्शन मिळणं, त्याच्यासाठी काहीतरी प्लॅन करणं आणि हे सगळं कशासाठी उठाठेव चालली सगळी? तर आपलं ओव्हरऑल एन्व्हायरमेंट चांगलं ठेवण्यासाठी. कारण का? जर समजा एखादा वेटलँड प्रोटेक्ट केली, वेटलँड प्रोटेक्ट केल्यानंतर काय होईल? तर तिथं पाण्याचा निचरा होईल, पाणी बऱ्यापैकी साठेल. तिथं वेगवेगळ्या प्रजाती जगतील. ती प्रजाती जगल्यामुळे ओव्हरऑल तिथलं वातावरण काय होईल? क्लीन राहण्यासाठी, वातावरण फ्रेश राहण्यासाठी किंवा वातावरणामध्ये बॅलन्स राहण्यासाठी मदत होईल आणि एक प्रकारे त्याच्यावर जगणारे जे इतर घटक आहेत आणि त्या घटकांमधून एक प्रकारे आपल्याला काय मिळू शकतं? तर एक आपला इकॉलॉजिकल बॅलन्स साधता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे वेटलँडचं महत्व आहे. हे वेटलँडच्या बाबतीतली काही आता फॅक्च्युअल आकडेवारी, कदाचित फक्त आंतरराष्ट्रीय लेवलची थोडीफार आकडेवारी मे बी चेंज होऊ शकते करंटच्या रूपाने. त्यामुळे करंटमध्ये आपण बघत चालायचं. मॅगझिनमध्ये काही एक्स्ट्राचं ऍडिशन झालं असलं तर ते बघायचं याच्यामध्ये. आता बघा, वेटलँडच्या नुसार जर बघितलं किंवा रामसर करारानुसार जर बघितलं तर कोबूर्ग हे जे ठिकाण आहे तर ऑस्ट्रेलियामधले ते पहिल्यांदा वेटलँड म्हणून जाहीर झालेले या कराराच्या अंतर्गत कोबूर्ग हे ठिकाण आहे. आणि सगळ्यात मोठं जर एखादं ठिकाण म्हणलं तर काँगो देशामध्ये सिंगल क्षेत्र, म्हणजे समजा ओव्हरऑल मध्ये जर आपण म्हणलं तर एकत्रितच एक मोठं क्षेत्र जर म्हणलं तर हे काँगोमध्ये आहे. काँगोमध्ये एक सलग वन गो मध्ये जर मोठं क्षेत्र म्हणलं तर ते काँगो देशामध्ये आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर युनायटेड किंगडम मध्ये, युके मध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र आहेत किंवा ठिकाण आहेत 175. म्हणजे युनायटेड किंगडम हे काय आहे? छोटंसंच आहे, खूप मोठं नाहीये. युनायटेड किंगडम समजा एवढे आपण म्हणू. तर युनायटेड किंगडम मध्ये टोटल मध्ये असे छोटे 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 वेगवेगळे ठिकाण आहेत. तर असे मिळून हे सगळ्यात जास्त आहेत 175. 2 नंबरला कोण आहे? मेक्सिको आहे. तर हे सगळ्यात जास्त जर ठिकाणं म्हणलं तर कोण आहेत? युके मध्ये. 2 नंबरला मेक्सिको मध्ये आहे. छोटे छोटे वेगवेगळे ठिकाणं जे आहेत, अशी संख्या मिळेल नंबर ऑफ साईट्स जर म्हणलं रामसर साईट्स. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर बोलिव्हिया कंट्री कुठे आहे? साऊथ अमेरिकेमध्ये. बोलिव्हियामध्ये सगळ्यात जास्त टोटल मधलं क्षेत्र, ते जर बघितलं आपण, काँगोमध्ये काय म्हणलंय? सलग वन गो मधलं मोठं क्षेत्र काँगोमध्ये. छोट्या छोट्या साईटची संख्या म्हणली तर युके मध्ये. आणि ओव्हरऑल देशामधलं जर क्षेत्र बघितलं, म्हणजे समजा जर आपण इथं बघितलं की ओव्हरऑल यामध्ये बघा, ओव्हरऑल हे जर क्षेत्र बघितलं तर टोटल एखाद्या देशामध्ये टोटल असणारं स्क्वेअर किलोमीटर मध्ये असलेलं क्षेत्र जे आहे, तर जगामध्ये कुठल्या देशाचं सगळ्यात जास्त स्क्वेअर किलोमीटर मध्ये क्षेत्र आहे? तर ते आहे बोलिव्हिया कंट्री. बोलिव्हिया कंट्री, मग अमेझॉनचं खोरं वगैरे ते आपल्याला लक्षात आलं पाहिजे किंवा ते आपल्याला फॅक्च्युअल घटक म्हणून ते बघायचंय, ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. बोलिव्हियामध्ये सगळ्यात जास्त आपलं क्षेत्र बघायला मिळतं. आणि सध्या भारताचा जर विचार केला तर सध्या भारतामध्ये पाणथळ क्षेत्र किती आहे वेटलँड? तर दिनांक म्हणजे जून 2025 पर्यंत, आता आपण ही नोट्स जेव्हा अपडेट करत होतो, ही आपली लास्ट टाइमचीच नोट्स आहे, तर ते अपडेट करेपर्यंत तरी जून 25 पर्यंत
91 साइट्स बघायला मिळतात. 91 साईट आपल्या भारतामध्ये आहेत. रिसेंटची कोणती ऍड झाली वगैरे तुम्ही ते करंट मध्ये बघता, पण नंबर ऑफ साइट्स लक्षात ठेवा 91 आहेत. टोटल बघितलं तर सगळ्यात जास्त तमिळनाडूमध्ये 20 आहेत, युपी मध्ये 10 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये किती आहेत आपल्या टोटल 3 आहेत वेटलँड साईट ज्यांना रामसार कराराअंतर्गत काय केलेले आहे, मान्यता दिलेली आहे. तर अशा संख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, हे झालं रामसार कराराच्या अंतर्गतल्या टोटल साईट. मग आता आपण महाराष्ट्रामधल्या साईट्स बघू. आपल्याला नावं लक्षात ठेवा, काही जोड्या लावायला काय आलं तर आपल्याला माहिती पाहिजे कुठल्या नदीवरती, कुठल्या नदीच्या किनारी आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे, कुठल्या तालुक्यात आहे. तर पहिली आपली रामसार साईट 12 जून 19 ला मान्यता दिली. कुठली? नांदूर मधवेश्वर अभयारण्य तुम्हाला माहित असेल, किंवा नांदूर मधवेश्वर जे आपण म्हणतो की नाशिक जिल्ह्यामधलं, महाराष्ट्राचं भरतपूर त्याला म्हटलं जातं. नाशिक मधला निफाड तालुका, या निफाड तालुक्यामध्ये कुठे वसलेलं आहे? गोदावरी नदी आणि कालवा नदीच्या संगमावरती आहे. मग दोन नद्यांच्या संगमावरती म्हणजे तिथं वेटलँड आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण जास्त असणार, दलदली जमीन असणार. मग हे नांदूर मधवेश्वर जे अभयारण्य किंवा हा जो प्रदेश आहे तर तो 2019 मध्ये रामसर साईट म्हणून तो मान्यता प्राप्त झालेला आहे. त्याच्यानंतर सेकंड वाला आपण बघितलं तर 22 जुलै 2020 मध्ये लोणार सरोवर. लोणार सरोवर कुठे आहे? बुलढाणा जिल्ह्यामध्ये. लोणार सरोवर आपल्याला माहिती आहे, आपण खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून बघतोय. तर हे लोणार सरोवर सुद्धा वेटलँड साईट म्हणून पब्लिश झाले किंवा त्याला मान्यता मिळाली 2020 मध्ये. आयुष्यात एकदा तरी बघून घ्या लोणार सरोवर कसं आहे किंवा हे नांदूर मधवेश्वर कसं आहे, ते छान आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तिसरं जे आहे आपलं, तर तिसरं आहे ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य किंवा ठाणे क्रीक जी आहे, ठाणे खाडीच्या रिजन मधला असणारा फ्लेमिंगो बर्ड साठी असणारा प्रमुख भाग, तिथली मग उल्हास नदी आणि मग बाकीचा ओव्हरऑल प्रदेश. तर ठाणे मधलं हे जे फ्लेमिंगो अभयारण्य आहे तर ते ऑगस्ट 2022 मध्ये एक प्रकारे काय झालेले, वेटलँड म्हणून जाहीर झाले. तर महानगर क्षेत्राचा विचार केला, महानगर क्षेत्राचा एक भाग म्हणून हे भारतामधलं पहिलं क्षेत्र असं आपल्याला बघायला मिळतं, ठाणे खाडी अभयारण्य वा ठाणे फ्लेमिंगो अभयारण्य. तर याच्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामधले 3, ओव्हरऑल भारतामधले 91, सगळ्यात जास्त कुठे आहेत? तामिळनाडूमध्ये. युपी मध्ये 2 नंबरला आहेत, तामिळनाडू 20, युपी 10. हे रिव्हिजन मध्ये पटकन ठेवायचं आपण. ओके, आता बघा आपण प्रामुख्याने बघूया की पुढचं काही याच्यामधलं रामसर मधला एक रेकॉर्ड वगैरे जो आहे तर तो रेकॉर्ड कुठला आहे, तर त्याला आपण मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड वगैरे म्हणतो किंवा रामसर यादीचा एक प्रकारे याला भाग म्हणतो. तर हा काय आहे नक्की? तर मॉन्ट्रिक्स नोंदी. आता मॉन्ट्रिक्स नोंदी काय आहेत ना, की एक प्रकारे एक वेगळं रेकॉर्ड केलं जायचं. वेगळं रेकॉर्ड कसं? तर त्याच्यामध्ये बघा रामसर यादीचा एक भाग म्हणून आहे. कसं? तर यामध्ये माणसाच्या हस्तक्षेपामुळे किंवा प्रदूषणामुळे एक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये तिथं काहीतरी बदल होऊ शकतो किंवा त्या दलदली प्रदेशाचा काही नुकसान होऊ शकतं, त्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजे कशामुळे? ह्युमन ऍक्टिव्हिटीमुळे, प्रदूषणामुळे किंवा इतर कारणामुळे त्याला काय होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये त्याचं बदल होऊ शकतो किंवा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. तर अशा ठिकाणांना मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड मध्ये टाकलं जातं. मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड बेसिकली काय? तर मानवी ऍक्टिव्हिटीमुळे त्याला काही जर परिणाम होणार असेल तर त्याला त्याच्यामध्ये टाकलं, तर जेणेकरून काय एक्स्ट्राचं प्रोटेक्शन देणं, एक्स्ट्राचं त्याचं कॉन्झर्वेशन करणं, एक्स्ट्राची काळजी घेणं हे त्याच्यामध्ये अंतर्भूत असतं. मग याच्यामध्ये भारतामध्ये जर बघितलं आपण, लोकटक सरोवर आहे मणिपूर मधलं. मणिपूर मधलं लोकटक सरोवर, लोकटक सरोवर तुम्हाला माहिती असेल की कैबुल लामजो नॅशनल पार्क. कुठलं? कैबुल लामजो नॅशनल पार्क जो आहे तर त्याच्यामध्ये मग फुमडी तुम्हाला माहिती असेल, डान्सिंग डिअर इथं सापडतं, इथं बघायला मिळतं. डान्सिंग डिअर काय असतं एकदा बघून घ्या नक्की, युट्यूब करायचं आणि बघून घ्यायचा व्हिडिओ, डान्सिंग डिअर नक्की काय. केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे राजस्थान मधलं, तर हे 2 आपल्याला याच्यामध्ये मॉन्ट्रिक्स रेकॉर्ड मध्ये बघायला मिळतात. कारण का ह्या ज्या वेटलँड साईट आहेत तर यांना एक प्रकारे इम्पॅक्ट आपल्याला झालेला पाहायला मिळतो. आता बघा पुढचा आहे पाणथळ संवर्धन कार्यक्रम 1987 चा आहे. ते वेटलँड कॉन्झर्वेशन प्रोग्राम आपल्याकडे 1987 चा आहे. त्याचबरोबर नंतर खारपुटी वने किंवा मँग्रोव्ह संवर्धन कार्यक्रम. आता मँग्रोव्हचा एक प्रकारे पाणथळचा भाग येतो, तर मँग्रोव्हचा सुद्धा संवर्धन 87 चा आहे. आणि खारफुटी वनांचा जर ओव्हरऑल विचार केला तर त्याच्या बाबतीतला 1987 चा प्रोग्राम आणि 26 जुलैला खारफुटी दिन म्हणून साजरा केला जातो आपल्याकडे, जागतिक खारफुटी दिन 26 जुलै हा वर्ल्ड मँग्रोव्ह डे म्हणून साजरा केला जातो. आता मँग्रोव्हचे एक प्रकारे आपण जे म्हणलं की त्याचे
जे रूट्स असतात तर ते रूट्स हे वरती आलेले असतात आणि वरती आले असते ते हवेतनं काय करतात तर रेस्पिरेशन किंवा एक प्रकारे त्यांना न्यूमॅटोफोर्स म्हणतात. तर हे न्यूमॅटोफोर्स जे असतात तर हे वायुगत मुळे असतात. तर हे वायुगत मुळे काय होतं एक प्रकारे रेस्पिरेशन करत असतात. तर यांची मुळं एकदम स्ट्रॉंग असतात. तर ही खारफुटी वनांचं जर जगामध्ये प्रमाण बघितलं तर जगाच्या हे 3% आपल्याला बघायला मिळतात. टोटल जगाच्या हे 3% आहेत आणि आपल्या देशात जर ओव्हरऑल विचार केला तर साधारणतः 4,992 स्क्वेअर किलोमीटर एवढा त्यांचा एरिया आहे. आपल्या देशात जर एकूण भौगोलिक क्षेत्र बघितलं, भौगोलिक क्षेत्रापैकी मँग्रोव्हचं आपण जर बघितलं, तर आपण त्याला खारफुटी वनांचं जर प्रमाण बघितलं, फक्त 0.15% एवढे आणि सगळ्यात जास्त कुठे प्रमाण ते जर आपण बघितलं तर वेस्ट बेंगॉलमध्ये जास्त आहे. 2100 स्क्वेअर किलोमीटर, 2119. 2 नंबर गुजरात आहे. हे कशाचे उदाहरण झाले? खारफुटी आणि आपण दलदली आधी बघितली. तर याच्यामध्ये मग महाराष्ट्र आपण 5व्या क्रमांकाला आहोत. 315 एवढं स्क्वेअर किलोमीटर आहे. नजीकच्या काळात असं पण म्हटलं जातं की साधारणतः आपण जर 21चा फॉरेस्टचा रिपोर्ट बघितला, फॉरेस्ट असेसमेंट, तर त्याच्यामध्ये जवळपास हे डिक्रीज पण झालेलं आपल्याला बघायला मिळतं. 21चा फॉरेस्ट रिपोर्ट आता रिसेंटली मग 2023चा फॉरेस्ट रिपोर्ट आलेला आहे. तर ह्या खारफुटीच्या बाबत आपल्याला मग काही आकडेवारी हे आपण आता बघितली. आता पुढचा आपला आहे फॉरेस्ट रिपोर्ट 23 ज्याच्यामध्ये आपल्याला वनांची आकडेवारी बघायची. वनांच्या आकडेवारीच्या बाबतीत आपल्याला काही घटक याच्यामध्ये बघायचे. पुढचा या टॉपिक मधला किती राहिला आपला फॉरेस्ट आणि कोरल आहे म्हणजे मोठा पार्ट आहे आणि नंतर बायोडायव्हर्सिटी आहे. ठीक आहे. तर आपण काय करूया इथं आपलं हा सेशन थांबूया. दुपारी सेशन होईल. जेवणाचा ब्रेक घ्या. आता किती वाजलेले आहेत? 12:30 झाले. बरोबर. तर 1 तासाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि 1 तासानंतर आपल्याला परत यायचंय. साधारणतः 1:30 वाजता किंवा त्याच्यात थोडंफार 10-15 मिनिटं इकडे-तिकडे होतील. मी तसं स्ट्रीमिंगचा टाइम टाकून ठेवेल. तुम्ही फक्त ॲपमध्ये जाऊन एकदा म्हणजे बघायचंय. तर साधारणतः तुम्हाला एक टेंटेटिव्ह 1:30 किंवा मग आपण ठीक आहे की 2 वाजता वगैरे सुरू करू. तुमचं म्हणजे 1:30 नाही, एक थोडा रेस्ट पिरियड पण मिळेल. पण एक ठीक आहे, संडे आहे, जेवणाचा वगैरे लोड वगैरे सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण आपण 1:30 वाजता आपलं 2 वाजता सुरू करूया. ठीक आहे. लाईव्ह. येस, चालेल. आपण काय करू? इथं थांबूया. ओके? ठीक आहे. थँक यू.